माझ्याकडे एक नाणं आहे. मेरे पास एक सिक्का है। मी काय शिकत आहे, हम क्या सीख रहे हैं? ह्या नाण्याचे आम्ही दोन भाग आहे. इस सिक्के के हम दो बाजू है। ह्या बाजूला इस्रायल आहे इस बाजू में इजराइल है, शारीरिक, शारीरिक। ह्या बाजूला मंडळी आहे इस बाजू को कलीसिया है, आत्मिक. आत्मिक। ओके, पण आम्ही एकाच नाण्याचे दोन भाग आहे. लेकिन हम एक ही सिक्के के दो बाजू है। पुढे आम्ही बघणार आहे आगे हम देखेंगे की कशा प्रकारे ओके परमेश्वराने त्यांनी दिलेले अभिवचन आपल्याकडे आहेत. किस रीति से प्रभु ने जो प्रतिज्ञा उन्हें दी है वो हमारे पास है। ते प्रथम आले ऑफकोर्स, पहले तो वही आए, आपण नंतर आलो, हम बाद में आए। पण एकाच नाण्याचे दोन भाग आहोत. लेकिन एक ही सिक्के की दो बाजू है। एकाच परमेश्वराची आम्ही उपासना करतो. एक ही प्रभु की हम आराधना करते हैं। आणि आम्ही तुम्ही जर बघितलं हे 7 सण त्यांना जे दिले, और जो 7 पर्व उन्हें दिए गए हैं, त्या 7 सणाला जोडून परमेश्वराने आमच्यासाठी पण तेच केलं. और उन 7 पर्व से जुड़कर प्रभु ने हमारे लिए भी वही किया त्याने है आता पाहिलं, जो अभी हमने देखा। आणि म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये इंटिग्रेटेड आहोत, इसलिए हम उनके साथ जुड़ चुके हैं, कलम केलेले असे आहोत. हम उनके साथ कलम बनाए हुए हैं, आम्हाला आत आणलेलं आहे. हमें अंदर लाया गया है। परमेश्वर तो सर्व राष्ट्रांमध्ये तू माझी खाजगीची मालमत्ता आहेस. और प्रभु कहते हैं कि सारे राष्ट्रों में तुम मेरे खास जाति के लोग हो। तो इस्रायलला म्हणतो तू माझी खाजगीची मालमत्ता आहे. और वो कहते हैं कि तुम मेरे खासगी लोग हो। कारण ते देवाबरोबर वार त्या जागेचे ते खऱ्या अर्थाने सहमालक आहेत. और वो देखा गया तो उस जगह के वो लोग प्रभु के साथ एक मालक है। फार महत्वाची गोष्ट आता सध्या भूमीच्या तुकड्यावरून जे चाललेलं आहे, अभी जो भूमि की टुकड़ी के ऊपर से जो चल रहा है ना, ओके 22 राष्ट्र उभे राहिलेले आहेत. 22 राष्ट्र खिलाफ खड़े हैं। प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांना त्याच्या दुसऱ्या येण्याबद्दल सांगत होता, जब प्रभु यीशु चेलों को दूसरे आगमन के विषय में बता रहा था, त्याने 5 महत्वाची गोष्टी सांगितल्या. उसने 5 महत्वपूर्ण बातें त्यातल्या बताई। 2 गोष्टी जोपर्यंत घडत नाही उसमें से 2 बातें जब तक पूरी नहीं होती तोपर्यंत प्रभू येशू येणार नाही. तब तक यीशु वापस नहीं ओके, आएगा। आपल्याला माहिती आहे राष्ट्राला सुवार्ता सांगितले जाईल, हम जानते हैं कि पर राष्ट्र को सुसमाचार बताया जाएगा। जागोजागी युद्ध होतील, जागोजागी भूमिकंप होतील, जगह जगह पर युद्ध होगा, भूमिकंप होगा, खोटे शिक्षक येतील. गलत झूठे हे शिक्षक आएंगे। सगळं काय आम्ही बघत आहे आपल्या डोळ्यांनी, ये सब कुछ हम आंखों के सामने देख रहे हैं। बघत आहे ना आपण. हम देख रहे हैं या नहीं? 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघितल्या पाहिजे. अजून लेकिन और 2 बातें हमें देखना बाकी है। 5 गोष्टी झाल्याशिवाय येशूचं येणं नाही. 5 बातें जब तक होगी नहीं, यीशु आएगा त्या 5 नहीं। गोष्टी मधल्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या ह्या आहेत. 5 चीजों में से 2 बातें ये है, आणि अंजिराच्या झाडाला पालवी फुटेल. अंजीर के वृक्ष को पत्ते आएंगे। पवित्र शास्त्रामध्ये अंजिराला इस्रायलाला अंजिराची उपमा दिली आहे. और बाइबल में इजराइल को अंजीर का प्रतीक माना जाता है। इस्रायलाला अंजिराची भूमिका दिलेली आहे. और इजराइल अंजीर का प्रतीक आणि है, मग त्या अंजिराच्या झाडाला पालवी फुटेल. और उस वृक्ष को पत्ते आएंगे। हे एक चिन्ह आहे. ये एक चिन्ह है। अंजिराच्या झाडाला पालवी चांगली फुटायला लागली आता. और अभी इजराइल के राष्ट्र को अच्छे पत्ते आ रहे हैं। 1800 वर्ष हे झाड सुकलेलं होतं. 1800 साल ये झाड़ सूखा हुआ था। 1944 ला ह्या झाडाला पालवी आली. 1944 को इस झाड़ को पत्ते आने लगे। 48 ला आणखी थोडी पालवी आली. 48 को और थोड़े पत्ते आए। आता आणखी थोडी पालवी येते. अब ये और बढ़ते 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 जा रहे हैं। आता सध्याला ते झाड खूप मोठं झालेलं आहे. अब ये वृक्ष बहुत बड़ा हो चुका है। ओके, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पालवी फुटेल. जब यीशु कहता है ये पत्ते आएंगे, आता तर झाड मोठं झालेलं आहे. अभी तो ये वृक्ष बड़ा हो चुका है, येशूचं येणं जवळ आहे. इसलिए यीशु का आगमन नजदीक है। दुसरी गोष्ट प्रभूने सांगितली, दूसरी बात प्रभु ने बताई, येरुशलेमाला वेढा पडेल. यरूशलेम को घेर लेंगे। 1800 वर्ष येरुशलेम नव्हतंच. 1800 साल यरूशलेम था ही नहीं। येरुशलेम नव्हतं म्हणजे होतं, नहीं था मतलब, पण हाँ, हे लोक नव्हते. लेकिन ये लोग वहां पे नहीं तिथं थे। भांडायला कोण नव्हतं. और झगड़ा करने के लिए कोई नहीं ओके, था। संपूर्ण ही भूमी 1800 वर्ष बंजर पडली होती. और 1800 साल ये भूमि बंजर थी, कारण त्या भूमीवर काम करायला कोण नव्हतं. क्योंकि उस भूमि के ऊपर काम करने के लिए कोई नहीं था। लोक जोपर्यंत भूमीत होते जब तक लोग भूमि में थे तोपर्यंत फळ होतं. तब तक फल था। लोक जेव्हा भूमी सोडून गेले, जब लोग निकल गए ती बंजर झाली. वो बंजर हो गई। मग ते परत आले. वे वापस आ गए। आता त्या भूमीला फळ यायला लागले. अब उस भूमि को फल आ रहा है। आणि मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे येरुशलेमाला वेढा पडेल. और वहां पे लिखा गया है कि यरूशलेम को घेर लेंगे। जकर्यामध्ये राष्ट्र येरुशलेमाच्या आजूबाजूला येते. जकर्या में लिखा है कि राष्ट्र यरूशलेम के आजू बाजू आएंगे। संपूर्ण जर बघितलं तर ते येरुशलेम फार मोठं नाही. और देखा गया तो यरूशलेम बहुत बड़ा नहीं है, एक छोटासा तुकडा आहे. छोटा सा टुकड़ा है। इनफॅक्ट तुम्ही डोम ऑफ द रॉक मी तुम्हाला नंतर दाखवतो. 19 एकरची जागा आहे. 19 एकड़ की हुई जगह है डोम ऑफ द रॉक। इमॅजिन करा 19 एकरच्या जागेसाठी लढाई चालली आहे. सोचो 19 एकड़ की जगह के लिए लड़ रहे हैं। तुझे राज्य हो, तेरा राज आए। 2000 वर्षापासून आपण प्रार्थना करताय. 2000 सालों से हम प्रार्थना कर रहे हैं। 2000 वर्षापासूनच आहे का? क्या ये 2000 साल से ही है? नाही. नहीं। देवाचं राज्य हे पृथ्वीवर यावं ही परमेश्वराने सृष्टीच्या निर्मितीच्या आधीच कल्पना केलेली आहे. परमेश्वर का राज्य इस पृथ्वी पे आए, ये परमेश्वर की कल्पना सृष्टि के रचने से पहले ही उसने बनाई है। आमेन. आमेन। त्यासाठी त्याने मनुष्य निर्माण केला. इसलिए इसने मनुष्य को सृजा। मग तो मनुष्य त्याचं पतन झालं. उस मनुष्य का पतन हो गया। प्लॅन फेल नाही झाला, योजना असफल नहीं ठहरी, पर्सन फेल झाला. व्यक्ति असफल ठहरा। समजलो. ओके, मनुष्य फेल झाला म्हणून देवाचा प्लॅन फेल होत नाही.
मनुष्य असफल ठहरा इसलिए परमेश्वर की योजना का असफल ठहरती ऐसा नहीं देवाने है। परत माणूस निवडला परमेश्वर ने फिर एक बार मनुष्य को चुना आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अब्राहम. और उस व्यक्ति का नाम है अब्राहम। अब्राहम नाव होतं त्याचं. उसका नाम अब्राहम। ओके, उंच पिता. अब्राहम म्हणजे उंच उंच. ओके, अब्राहम मतलब ऊंचा, हाईट. ओके, राईट. कद से ऊंचा। या अब्राहम. मग देवाने त्याला हा दिला. परमेश्वर ने उसे हाँ दिया। हा हे देवाचं नाव आहे. हाँ परमेश्वर का नाम है याह. याह। बोलो ना, याह। याह. याह। हा हाँ। हा हे देवाचं नाव आहे. हाँ उसका नाम है। सो आम्ही श्वास घेतो ना, इंटरेस्टिंग. ओके, हा जो यावे हा शब्द आहे ना, दिलचस्प बात है ये जो यावे शब्द है, हा 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 शब्द जेव्हा ते उच्चारतात तेव्हा लिप्स एकमेकाला जुळत नाही. जब वो लोग इस शब्द का प्रयोग करते हैं उनके ओठ आपस में जुड़ते नहीं। या या मी बरे आहेत का, दोनदा ओठ गेलं बघा, है ना. म्हणून तर यशा म्हणतो मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. तो यशा कहता है कि मैं अशुद्ध ओठों का मनुष्य हूँ। या या आणि परमेश्वराने ओके साराय और परमेश्वर ने साराय य काढला यह निकाल दिया आणि हा टाकला. और हा दे दिया। सो ॲक्च्युअली सारा हे आपण सारा 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 करतो. हम सारा तसं सारा नाही. सारा करते हैं, सारा वो सारा है। हा. नेक्स्ट टाइम तुम्ही साराला बघाल ना, सारा अगले बार सारा को देखोगे ना, सारा बोलो, ह येऊ द्या. सारा आने दो। जोपर्यंत ह येत नाही ना, तो ह नहीं आता ना, जोपर्यंत या ह येत नाही, जो तो यहाँ नहीं आता, फ्रुटफुलनेस नाही. फलद्रूप होना नहीं है। Abraham's height, okay, the height doesn't mean fruitfulness. कद का अर्थ फलद्रूप होना नहीं है। उत्तरोत्तर तो वाढत गेला, वो बहुत ही उन्नति करते गया, श्रीमंत होत गेला. वो धनी होते गया। 13 चॅप्टर पहिल्याच वचनामध्ये, आणि त्याला खूप गुरंढोरं संपत्ती मिळाली. और 13 अध्याय के पहले वचन में है कि वो काफी धनवान, तो उसके पास काफी संपत्ति थी, भेड़ बकरियां थी, पण फ्रुटफुल नाही झाला लेकिन वो फलद्रूप नहीं था जोपर्यंत त्याचं नाव बदललं नाही. जब तो उसका नाम नहीं बदला। नाव बदललं, उसका नाम बदल गया। तुला आतापासून अब्राहम म्हणतील. अब से तुझे अब्राहम कहेंगे। हा आला आणि मग तो फ्रुटफुल झाला. हाँ आ गया और वो फलद्रूप हुआ। जस्ट जाता जाता जस्ट. ओके, बात बताइए, तो विषय नाही आपला, वो हमारा आपला हा विषय नहीं है, हमारा विषय ओके. है सो तुझे राज्य हो तेरा राज्य आए। कुठे? कहाँ पर? यस, हिअर. हाँ यहाँ पर। आपल्याला गडबड काय लागली, स्वर्गात जायचं मला. हमें क्या है कि स्वर्ग में जाना है, 7 वर्ष फक्त, सिर्फ 7 साल, परत इकडे यायचंय. फिर से यहाँ पे आना है। बापरे, इथंच यायचं का? यहीं पे आना है, कारण आपल्याला परत इथे यायचंय. क्योंकि हमें फिर से यहीं पर आना है। येताना येशू बरोबर यायचं. आज तक यीशु के साथ आना है। आता आपलं एंगेजमेंट झाली, अभी हमारा उसके साथ एक एंगेजमेंट हुआ है, स्वर्गात सगाई हुई आमचं विवाह आहे. स्वर्ग में शादी है, मग वधू म्हणून यायचंय सांगते. हम इसका दुल्हन बोलकर आना है। आणि त्याच्यावर येऊ तेव्हा 1000 वर्षाचं राज्य इथे आहे. और जब आएंगे यहाँ पे 1000 साल राज्य करेंगे। आमेन. आमेन। एक त्या राज्यामध्ये आम्ही असे लेचेपेचे लोक नाही. उस राज्य में हम ऐसे कमजोर ढीले लोग नहीं रहेंगे। त्याच्या उजव्या बाजूला वधू, राजाची वधू भांडे घासती का? जो राजा की दुल्हन है वो बर्तन मांजती है क्या? हा, राजाची वधू भांडे घासणार का? राजा की दुल्हन बर्तन मांजेंगी क्या? नहीं। नाही, ती त्याच्या उजव्या बाजूला वो बसणार उसके दाहिने हाथ पे बैठेंगी आणि ती इक्वली त्याच्या बरोबर राज्य करणार. और वो समानता से उसके साथ राज्य करेंगी। ती वधू तुम्ही आणि मी आहे. वो दुल्हन आप और मैं हो। आमेन. आमेन। तुझं राज्य हो. तेरा राज्य आए। आम्ही प्रार्थना करतो इथे. हम प्रार्थना करते हैं यहाँ पर, शारीरिक, शारीरिक, आत्मिक. आत्मिक। आम्ही आत्मिक फेस करत आहोत, हम आत्मिक का सामना कर रहे हैं, पण आम्ही आत्मिक इस्रायल नाही. लेकिन हम आत्मिक इजराइल नहीं है। इस्रायल आहे. इजराइल है। पवित्र शास्त्रामध्ये कुठंच म्हटलं नाही आत्मिक इस्रायल. बाइबल में कहीं पर भी नहीं लिखा आत्मिक इजराइल। 800 वेळेस हा शब्द आला इस्रायल. 812 शब्द आया इजराइल। यरूशलेम 800 यरूशलेम शब्द आया है। 2-2.5 हजार वेळेस इस्रायल हा शब्द आला. 2000 बार इजराइल शब्द आया है, परंतु तो नेहमी बोलताना शारीरिक म्हटलेलं आहे, लेकिन हमेशा वो शारीरिक से बोल रहा है, आत्मिक नाही. आत्मिक से नहीं। आत्मिक म्हटलं तर मग आपण त्यांना रिप्लेस करू. और आत्मिक बोला तो हम उनकी जगह जाएंगे। आपण त्यांना रिप्लेस नाही केलं, हम उनकी जगह पर नहीं आए आपण हैं, त्यांना बदललं नाही. हमने उनको बदला नहीं है। आपण बघू थोड्या वेळाने आपण त्यांना बदललंय का. हम देखेंगे आने वाले समय में कि हम उन्हें बदलेंगे पण क्या, आपण त्यांना बदललं नाही. लेकिन हमने उन्हें बदला नहीं है। ते तेच आहेत, वो वही है, ते त्यांच्याच जागेवर आहे. उनकी जगह पे है। ओके, ते कशी असा ना, वो कैसे भी क्यों ना हो, अभिषेक आहे.
अभिषेक अभिषेक है, अभिषेकची पहिली जागा आहे. अभिषेक का पहला स्थान है. अभिषेक किती कुटाने केले अभिषेकनी, अभिषेक ने कितनी भी शरत क्यों न की हो, आता नाही करत तो, अभी नहीं करता, केले असतील पूर्वी. पहला किया होगा. अभिषेक किती खोडकर असेल, अभिषेक कितना शरारती क्यों ना किती हो, त्रास दिला असेल, कितना तकलीफ क्यों ना दिया म्हणून हो, अभिषेक सारा नाही होणार. अभिषेक सारा नहीं बनेगा. सारा म्हणू शकत नाही त्याला, सारा उसे नहीं कह सकती. तू खूप त्रास दिलायस, तूने बहुत तकलीफ दी है, जा आता तू, अभी तू जा, मी आता अभिषेक अभी मैं अभिषेक हूँ. नाही. नहीं, सारा साराच आहे. सारा सारा ही है. अभिषेक अभिषेकच आहे. अभिषेक अभिषेक है, मंडळी मंडळी आहे. कलीसिया कलीसिया है, इस्रायल इस्रायल आहे. इस्राएल इस्राएल है. पण ते दोघे एकाच घरात राहतात लेकिन दोनों एक ही घर में रहते हैं आणि भांडतात और झगड़े भी करते हैं. नाही. नहीं, ओके, ते दोघे एकाच परिवारचे भाग आहे. वो एक ही परिवार का भाग है, त्यांचा बाप एकच आहे. उनका बाप एक ही है. ओके, सो हे आपण जाऊयात आणखी खोलावर जाऊ. हम जाएंगे और गहराई में. पण लेकिन लेट्स रिकॅप. ओके, फिर एक बार दोहराएंगे. राज्य, राज्य, बोला राज्य. बोलो राज्य. ओके, मग राज्याचे 3 स्तंभ, राज की 3 स्तंभ, भूमी, भूमि, निवास मंडप, मूल का तंबू, सण. भूमि, मिलाप का तंबू, पर्व. बोलाल. बोलो, भूमि, मिलाप का तंबू, पर्व. व्हेरी गुड. ओके, काय ओके, अब्रामाच्या संतानाला देवाने काय दिलं? भूमी. अब्राहम की संतति को परमेश्वर ने क्या दिया? भूमि. त्या भूमीच्या सीमा देवाने आखल्या. उस भूमि की सीमाएं परमेश्वर ने बनाई. मग त्या भूमीमध्ये देवाने त्यांना पण आणलं, और उस भूमि में परमेश्वर ने उन्हें लाया, त्यांना ते दिलं, उन्हें वो ती दिया. भूमी. आणि ती भूमी विकायला लावली नाही. और वो भूमि बेचने को नहीं कहा. ते को ओनर आहेत. वो उसके साथ सह उसके मालक है, समान मालक परमेश्वर है. म्हणतो ही भूमी माझी आहे, परमेश्वर कहते हैं ये भूमि मेरी मी है, ती तुम्हाला देत आहे, वो मैं आपको देता हूँ, पण तुम्ही विकायची नाही. लेकिन आपको उसे बेचना नहीं है. जेव्हा जेव्हा एक एक पार्टनर सोडून गेला भूमी, अगर एक जो साझीदार है वो जमीन को छोड़ के जाता है, ती भूमी बंजर झाली. तो फिर वो भूमि बंजर बन जाती है. जेव्हा इस्रायल भूमी सोडून गेला, जब इस्राएल भूमि को छोड़कर गया, भूमी बंजर झाली. तो भूमि बंजर हो गई. मग तो दुसरा पार्टनर परत आला. तो दूसरा जो साझीदार है वापस आ गया. मग तो जसा आला तसं ते परत भूमीला भूमीचा उपज सुरू झाला. और जैसा वो वापस आ गया, वो भूमि फिर से फल देने लगी. एक पार्टनर निघून गेला. एक साझीदार निकल गया. भूमी कोणी हे नाही घेतली, कोणी त्यांनी घेतली, कोणी त्यांनी घेतली. भूमि किसने ली? उसने ली. तो दुसरा पार्टनर परत जेव्हा जसा आला, और जब दूसरा साझीदार फिर आ गया, तो आता त्याची भूमी परत घेते. वो अपनी भूमि को फिर एक बार ले रहा है. ते जगाला आवडत नाहीये. ये दुनिया को पसंद नहीं आ रहा. आवडो ना आवडो, पसंद आए ना आए, जे तुमचे आहे ते तुम्ही घेऊन टाका, जो तुम्हारा है तुम्हें लेना है, कारण प्रभूला तिथून राज्य कि करायचे. प्रभु को वास्ते राज्य करना है. आमेन. आमेन. ओके, आणि मागचं शतक जे आहे ते फार महत्वाचं आहे. और पिछला जो शतक है वो काफी अहमियत भरा हुआ है. जे 1900 शतकामध्ये जन्म त्याने हातवर करा, जिनका जन्म 19 के दशक में हुआ है, हाथ ऊपर ज्यांचा करें. वाढदिवस 1919 पासून सुरू होतो त्यांचा, जिनका जन्मदिन 1990 से शुरू होता है, हाथ ऊपर करें. माझा बर्थडे 1974. जिनका इनका है 1974. हा, 2000 वर्षाच्या आतले जे आहेत. 2000 साल के पहले से हाथ ऊपर करे. ओके, तुमच्या पिढीमध्ये, माझ्या पिढीमध्ये, आपके और मेरे पीढ़ी में, आता 2000च्या नंतरचे ते पण आपल्या बरोबरचे आहेत. 2000 के बाद की भी अपने साथी पण है. एक चांगली गोष्ट ही इतिहासात काय घडली, इतिहास में सबसे अच्छी बात क्या हुई? ज्या शतकात आपण जन्मलो, जिस शतक में हमारा जन्म हुआ, 19व्या शतकामध्ये, 19वें शतक में, 19व्या शतकामध्ये 19वें शतक में देवाने त्यांना परत भूमीकडे आणलं. परमेश्वर ने उन्हें फिर एक बार भूमि में लाया है. आमेन. हालेलुया. आणि यरूशलेम त्यांच्या हातात दिलं. और यरूशलेम उनको सौंप दिया. ओके, आणि मग त्यांना सण दिले. और उन्हें पर्व दिए. सण काय आहेत? पर्व क्या है? मिक्रा. मिक्रा. मिक्रा म्हणजे काय? मिक्रा मतलब क्या? अपॉइंटेड टाइम. नियुक्त किया गया समय. अपॉइंटेड टाइम, एक देवाला भेटण्याची वेळ. परमेश्वर को मिलने का समय. ओके, आपण ते पाहिले. आता हमने वो देखा है. पुढे जाऊया. आगे जाएंगे. मग देवाने जी भूमी दिली आपण पाहिली ती, ओके, ती भूमी सदा सर्व काळ त्याची आहे. और जो भूमि परमेश्वर ने दी, हमने देखा कि त्याचे हमेशा वारिस की है. इस्रायल आहे. स्तोत्र संहिता 32 मध्ये तो म्हणतो देवाने सियोन निवडलेला आहे. और हम देखते हैं भजन संहिता 132 में प्रभु कहता है कि उसने सियोन को चुना है. सो देवाने झायन सियोन निवडलेला आहे. प्रभु ने सियोन को चुना है. सदा सर्व काळची माझी विश्रामाची ठिकाण ती आहे. वो हमेशा के लिए मेरे विश्राम का स्थान होगा. कोण बोलतोय? ये कौन कह रहा है? परमेश्वर म्हणतो. परमेश्वर कह रहा है, मैं सियोन निवडलेला आहे. सियोन को चुनता हूँ. सियोन काय आहे? सियोन क्या है? सियोन हा पर्वत आहे. सियोन एक पर्वत है. यरूशलेम मध्ये 3 पर्वत आहेत. यरूशलेम में 3 पर्वत है. मोरिया, मोरिया, जैतून जैतून आणि सियोन. और सियोन. सियोन पर्वत म्हणजे यरूशलेम. और सियोन पर्वत मतलब ही यरूशलेम. जेव्हा जेव्हा तुम्ही सियोन ऐकाल, जब कभी आप सियोन सुनोगे, तेव्हा सियोन म्हणजे आता काही असं दुसरं काही नाही. सियोन दूसरा तीसरा और कुछ भी नहीं है. आपण गातो सियोन देश
हमारा है देश, रहते हैं हम परदेश. आपण सियोन हे ऐकतो ना, आपल्याला वाटतं स्वर्ग. हमें सियोन गाते तो क्या लगता है कि ये स्वर्ग है. सियोन स्वर्ग नाहीये, सियोन स्वर्ग नहीं सियोन है, पर्वत आहे. सियोन पर्वत है. मी तिथे जाऊन उभा राहून फोटो काढतो, मैं वहां पे जाके तस्वीर निकालता हूँ, तिथे जाऊन सगळे यरूशलेम दिसतं. वहां से पूरा यरूशलेम दिख कर आता है. ओके, सियोन हा एक पर्वत आहे. सियोन एक पर्वत है. ओके, सियोन पर्वताच्या बाजूलाच बरोबर सियोन पर्वतावरती दाविदाचं राजासन आहे. और सियोन पर्वत के ऊपर दाऊद का राजस्थान है. दाविदाचं राजासन सियोन पर्वतावर होतं. दाऊद का राजस्थान सियोन पर्वत पे तर था. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर कहता है मी सियोन निवडलेला आहे, मैंने सियोन को चुना है. माझी सदा सर्व काळची विश्रांतीची भूमी. मेरा हमेशा के लिए वो मेरा विश्राम का स्थान होगा. हा, सो देवाला यरूशलेम किती महत्वाचं आहे. तो परमेश्वर को यरूशलेम कितना तो महत्वपूर्ण म्हणतो, है. मी ते निवडलंय वो कहता है मैंने इसे चुना है सदा सर्व काळची विश्राम स्थान. मेरा हमेशा के लिए विश्राम स्थान बनने के लिए. ओके, आणि जेव्हा परमेश्वर म्हणतो तेव्हा तो आत्मिक बोलत नाहीये, और जब प्रभु बात कर रहा है वो आत्मिक विषय में नहीं कह रहा ते है, शारीरिक सियोन बद्दल बोलत वो आहे. शारीरिक सियोन के बारे में बता रहा है. ओके, आणि मग तो म्हणतो माझी विश्रामाचे ते ठिकाण असेल. वो कहता है कि ये मेरा विश्राम स्थान होगा. ओके, तुम्ही जर बघितलं तर स्तोत्रशेता 137 मध्ये, हम देखते हैं ओके. भजन 137 में, आणि तो म्हणतो जर हे यरूशलेम मी तुला विसरलो, और वो कहता है कि ए यरूशलेम अगर मैं तुझे भूलता हूँ तर तो म्हणतो माझा उजवा हात काम करायचं बंद होऊ दे. तो वो कहता है फिर मेरा दाहिना हाथ काम करना बंद हो जर जाए. तुम्ही उजव्या हातावाले आहात, अगर आप दाहिने हाथ वाले हो, उजवा हात लुळा पडला, अगर आपका दाहिना हाथ बंद हो या जाता है, हाताने किती काम करू शकाल. आप दूसरे हाथ से कितना काम करोगे. ओके, तुमची जर तुम्ही राईट हँडेड आहात आणि तो हात जास्त काम करतो, अगर आप दाहिने हाथ से सब कुछ काम करते हो, आपका प्रबल हाथ है, तो त्यांना त्यांच्यासाठी ओके यरूशलेम फार महत्वाचं होतं. तो फिर उन लोगों के लिए यरूशलेम बहुत महत्वपूर्ण था. आजही आहे. आज भी है. म्हणून ते आपल्या तरुण मुलांना मुलींना पाठवतात. इसलिए वो अपने जवान बेटों को बेटियों को भेजते हैं. मुलाला 3 वर्ष आर्मीमध्ये काम करावं लागतं. लड़के को 3 साल सेना में काम करना पड़ता मुलीला है. कमीत कमी 3 वर्ष 2 वर्ष काम करावं लागतं. लड़की को कम से कम 2 साल करना पड़ता है. इस्रायल असा देश आहे की त्यांच्याकडे वेगळी आर्मी नाही. इस्राएल के ऐसा देश उनके पास अलग सेना नहीं है. इस्रायलची आर्मी म्हणजेच त्यांचे लोक. इस्राएल के लोग ही उनकी सेना है. इस्रायलचे जे तरुण आहेत तेच त्यांची आर्मी. इस्राएल के जो जवान है वही उनकी सेना है. 7 ऑक्टोबर 2023 ला 7 अक्टूबर 2023 जेव्हा हमासने हल्ला केला, जब हमास ने आक्रमण किया, 1400 लोक एका दिवसात मारले. 1400 लोगों को एक समय मार दिया. तरुण मुलं मुली पकडून नेले तरुण लड़कों लड़की को पकड़ के लेके गए आणि मग अत्याचार झाला, भयंकर रीतीने मारलं. और बुरी रीति से उनको मारा, अत्याचार आणि किया. आता पण या युद्धामध्ये बरेच तरुणी जे ते बंदुकी घेऊन जातात आपलं रक्षण करण्यासाठी, बरेच जण मारले गेले. और अभी के युद्ध में भी जवान लड़का लड़की जाते बंदूक उठाकर रक्षा के लिए वो मर जाते हैं. पण ते त्या भूमीसाठी लढतात. लेकिन उस भूमि के लिए वे लड़ते हैं. का लढत आहे? क्यों लड़ रहे जर हैं? यरूशलेम त्यांच्या हातात नसेल अगर उनके हाथ में यरूशलेम नहीं होगा तर प्रभू येशू ख्रिस्त त्याचं राज्य प्रस्थापित करू शकत तो नाही. प्रभु यीशु उसका राज्य प्रस्थापित नहीं कर मी पाएगा. तुम्हाला कुठेतरी खास ठिकाणी घेऊन चाललोय. और मैं अभी आपको एक खास जगह पर ले जा रहा हूँ. माझ्यासाठी पण बरेच वर्ष हा विषय अंधारात होता. मेरे लिए भी ये विषय काफी सालों तक अंधकार में था. मला असं वाटायचं यरूशलेम हे इस्रायलची राजधानी आहे, ठीक आहे, पुष्कळ आहे. मुझे क्या लगता था यरूशलेम जो है इस्राएल की राजधानी है, काफी है. So माझा संबंध देवाचं वचन सांगायचं, ओके. आणि पण मग आता प्रभू म्हणतो की यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. मेरा संबंध क्या था, केवल वचन बताना है, लेकिन अभी प्रभु तो कहता है इस्राएल की शांति के लिए प्रार्थना करो. मग मुंबईसाठी का नाही प्रार्थना करा म्हटलं? मुंबई के लिए क्यों नहीं प्रार्थना करनी है? ओके, न्यूयॉर्कसाठी का नाही म्हटलं? न्यूयॉर्क के लिए क्यों नहीं कहा गया है? बरेच वेगळे चांगले शहर त्या काळी पण होते ना. उस समय भी अच्छे अच्छे नगर थे या नहीं? कारण यरूशलेम ही माझी सदा सर्व काळची विश्राम स्थान आहे. कि यरूशलेम मेरा हमेशा के लिए मेरा निवास स्थान है. माझं ओके, आणि मग माझा पुत्र दावीद याचं राजासन सदा सर्व काळचा असेल. और मेरा पुत्र दाऊद का राजस्थान हमेशा के लिए बना रहेगा. सो देवासाठी यरूशलेम महत्वाचं आहे, तो परमेश्वर के लिए यरूशलेम महत्वपूर्ण है. दाविदासाठी महत्वाचं आहे. दाऊद के लिए महत्वपूर्ण है. माझा उजवा हात काम न करो. मेरा दाहिना हाथ काम ना करे. मी यरूशलेमेसाठी जर मी नाही बोललो तर माझी जीभ टाळूला चिटको. अगर मैं यरूशलेम के लिए बात ना करता हूँ तो मेरी जो जीभ है वो टाल को चिपक जाए. हा, टाळूला चिटको. ओके, म्हणजे विचार करा, तुम्ही जर जीभ चिटकली तर बोलता येईल का तुम्हाला? अगर आप सोचो कि जुबान अगर ऊपर चिपक जाती तो बात कर पाओगे क्या? किती चांगलं होईल काही जणांच्या जीभा चिटकल्या तर. बहुत अच्छा होगा कुछ लोग की जुबान अगर चिपक जाती है तो. पण दावीद म्हणतो की हे यरूशलेमे, लेकिन दाऊद कहते हैं यरूशलेम तुझ्याबद्दल जर मी गायला विसरून गेलो अगर तेरे बारे में मैं गाना भूल जाता तर हूँ माझी जीभ माझ्या टाळूला चिटको. तो मेरी जीभ मेरे टाल को चिपक जाए, तालू को चिपक हा. जाए. नो, आणि माझा हात काम न करो. और मेरा हाथ काम ना करे. ओके, जेव्हा त्यांना इस्रायल लोकांना ओके त्या बाबेल परगण्यामध्ये घेऊन गेले जब इस्राएल के लोगों को बंदीवास में बाबेल में ले गए आणि मग घेऊन जाताना और ले जाते वक्त ओके जे 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 घेऊन चालले होते ले पकड़ के ले जा रहे थे. ओके, मग ते
ते म्हटले ए गाणं गाणं तुम्ही चांगलं गाणं गाता और फिर वो क्या बोला, गाना गाओ, तुम अच्छा गीत गाते हो। आणि त्या महानदी पलीकडे ते बसले आणि म्हटले अरे गाणे गा तुम्ही गाणे चांगले गाता और उस महानदी के पार वो बैठ के उन्होंने कहा, तुम गाना गाओ, तुम अच्छा यहुदी गाना गाते हो। यहुदी लोकांना गायला आवडतं यहूदी लोगों को गाना पसंद है। शुक्रवार शनिवारच्या दिवशी जर चुकून तुम्ही इस्रायलमध्ये असाल ना तर तुम्हाला त्यांचा तो डान्स बघायला मिळेल अगर तुम शनिवार के दिन गलती से अगर इस्राएल में होते हो, तुम उनका नृत्य देख सकते हो। मी 80 वर्षाच्या म्हातार माणसाला नाचताना पाहिले 80 साल के बुजुर्ग को मैंने नाचते हुए देखा है। हा ते नाचतात वे नृत्य करते हैं, ते गातात वे गाते हैं लहान लेकरासारखं छोटे बच्चे के समान। देवासमोर ते लहान लेकरासारखे वागतात परमेश्वर के सामने छोटे बच्चे के समान जगासमोर बर्ताव ते करते हैं। जगासमोर ते एकदम मॅच्युअर वागतात और दुनिया के सामने वो प्रौढ़ों के समान बर्ताव करते हैं। आपण जगासमोर एकदम लहान लेकरासारखं वागतो हम संसार के सामने बच्चों के समान बर्ताव आणि करते हैं देवासमोर मोठे होऊन जातो और परमेश्वर के सामने हम बड़े बन जाते हैं। देवासमोर आम्ही नाचत नाही और परमेश्वर के सामने हम नाचते नहीं, देवासमोर आम्हाला लाज वाटते परमेश्वर के सामने हम शर्माते हैं। जगासमोर कुठेही नाचतो और दुनिया के सामने कहीं पर भी नाचते हैं। ते देवासमोर लहान लेकरासारखे होतात वो परमेश्वर के सामने बच्चों के नहीं बनते हैं। मी पाहिले रबाई नाचताना मैं देखी कि रबाई लोग नाचते लहान हैं, लेकराबरोबर नाचताना छोटे बच्चों के साथ नाचते हैं। मागच्या एका ट्रिप वरती पिछले एक ट्रिप पर मी तिथेच प्रार्थना करून निघालो आणि मी बाहेर पडत होतो मैं वहीं पर प्रार्थना करके बाहर निकल रहा था। एक खूप वृद्ध म्हणजे ज्यूइश मनुष्य येत होता एक बुजुर्ग यहूदी व्यक्ति आ रहा था आणि तुम्हाला माहिती ते काळे कपडे घालतात और आप जानते हो कि वो लोग काले कपड़े पहनते हैं। मग त्यांना पाहून मी त्यांना स्माइल दिली और उन्हें देखकर मैं मुस्कुराया उनके पास, त्यांनी मला स्माइल दिली वे भी मुस्कुराए। मग मी त्यांना शालोम म्हटलो फिर मैंने उनको शलोम कहा, ते मला शालोम शालोम म्हटले वो मुझे शलोम शलोम बोले। आपल्याकडे काही बोलतो आपण अपन कुछ भी बोलते हैं, ओके पण प्रभू येशू ख्रिस्ताचा या भूमीवरती जो एक ग्रीटिंग्स होते ती शालोम होती यीशु मसीह जब इस धरती पे था उसका अभिवादन शलोम था। ते मला दोनदा शालोम म्हटले वे मुझे 2 बार शलोम बोले। मी त्यांना म्हटलं आम इस्रायल खाय मैंने बोला हम इस्राएल खाए। खाऊ नाही खाई नाही आम्ही इस्राएल खायचं नाही। ओके ओके आम बोला आम बोलो आम इस्रायल इस्राएल खाय खाए। याचा अर्थ असं होतो लॉंग लिव्ह इस्रायल इसका अर्थ कि इस्राएल चिरायु हो। आमेन आमेन। इस्रायल चिराय हो इस्राएल चिरायु का क्यों? अरे ही सदा सर्वकाळ माझी भूमी आहे क्योंकि हमेशा के लिए मेरी भूमि है। देव जर चिरायू आहे सदा सर्वकाळ आहे, तर ती भूमी पण चिरायू राहील अगर परमेश्वर हमेशा के चिरायु है तो वो भूमि भी चिरायु होगी। मला खूप हिब्रू येत नाही मुझे ज्यादा इब्री नहीं मी जानता काय हूँ, दाखवत नाही किती हिब्रू येतं मला मैं क्या बताना नहीं चाहता मैं कितने चारच जानता शब्द हूँ। येतात तेच मी इकडे तिकडे बोलत राहतो 4 ही शब्द आते वो इधर उधर बोल देता हूँ। देवाला यरूशलेम महत्वाचं आहे परमेश्वर के लिए यरूशलेम महत्वपूर्ण है। दावीद राजाला यरूशलेम महत्वाचं होतं दाऊद राजा के लिए यरूशलेम महत्वपूर्ण था। आणि मग ते म्हणतात की ओके त्या महानदी पलीकडे त्याला घेऊन जाताना एक गाणे गा और फिर उस महानदी के पार जब जाते हैं वो उन्हें कहते हैं कि गाना गाओ, डफ वाजवा डफ बजाओ। ते म्हणतात आम्ही कसं गाऊ वो कहते हैं हम कैसे गाए, आम्ही ह्या भूमीत गाणं कसं गाऊ हम इस भूमि में गीत कैसे गाए, मी ह्या भूमीत नाही गाऊ शकत हम इस भूमि में नहीं गा सकते। मी तिकडे जाऊ तेव्हा गाऊ हम जब वहां पर जाएंगे वहीं पर गाएंगे। आणि ते रडले और वो रोए, त्या वाळूत बसून ते रडले उस रेगिस्तान में वो रोए। सो आजही ते रडतात आज भी वो रोते हैं त्यांच्या भूमीसाठी उनकी भूमि के लिए। का क्यों? कारण देवाला ती भूमी जवळची आहे कि परमेश्वर की लिए वो भूमि करीब की है। की तो म्हणतो मी निवडलेलं आहे वो कहता है कि मैंने चुना है। त्यांचा राजा दावीद उनका राजा दाऊद, त्याच्यासाठी ते जवळचं होतं उसके लिए वो करीबी थी। इस्रायल कोणत्याही यहुदी माणसाला जगात कुठेही जा इस्राएल या कोई भी यहूदी व्यक्ति जग दुनिया में कहीं पर भी जाए, तुम्ही त्याला आम इस्रायल खाय म्हणा आप उसे कहो हम इस्राएल खाए, तो तुम्हाला जवळ घेईल वो आपको नजदीक ले। यहुदी भावाला म्हटलं प्रेस सॉरी आम इस्रायल खाय उस यहूदी भाई से मैंने कहा हम इस्राएल खाए, त्यांनी मला जवळ घेतलंय उन्होंने मुझे करीब लिया। मी त्यांना आणि असे एकदम बापासारखं जवळ घेतलं मला म्हटले थँक्यू और फिर मैंने उन्हें बाप के समान गले लगाया, वो मुझे मी बोले त्यांना शुक्रिया। म्हटलं, दर शुक्रवारी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो फिर मैंने कहा कि हर शुक्रवार को हम आपके लिए प्रार्थना करते त्यांना हैं। एक आनंद झाला वे इतने खुश हुए, मला म्हटले हो इंडियामध्ये लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात उन्हें लगा अरे भारत के लोग हमारे लिए प्रार्थना करते हैं। मनात म्हटलं काय 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 करतात ते नाही काय माहिती मी तर करतो बाबा ओके मैंने कहा कौन करते नहीं करते रे मालूम, मैं तो करता हूँ। म्हटलं यस यस करतात मैंने करतात बोला हाँ हाँ करते हैं, हम इस्रायल खाय हम इस्राएल खाए, इस्रायल चिराय असो इस्राएल चिरायु हो। मग देवाला महत्वाचं आहे परमेश्वर के लिए अहमियत रखता है। प्रभू येशू ख्रिस्ताला महत्वाचं आहे का प्रभु यीशु के लिए अहमियत रखता है क्या? Let's see, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कुठून सुरू झाली प्रभु यीशु की सेवा का आरंभ कहाँ से हुआ? खऱ्या अर्थाने प्रभू येशूची सेवा पण तिथून सुरू झाली देखा गया तो इस यीशु की सेवा का आरंभ भी वहाँ से हुआ। ओके प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर कुठे गेला यीशु मसीह क्रूस पर कहाँ पे गया? यरूशलेमच्या वेशींच्या बाहेर
यरूशलेम के उस फाटक के बाहर, खूप लांब नाही, बहुत दूर नहीं है, फक्त वेशींच्या बाहेर आणलं आणि मारलं. सिर्फ फाटक के बाहर लाके मारा. त्या काळी आरोपी किंवा गुन्हेगारांना बाहेर मारलं जायचं. उस समय के जो गुनहगार लोग थे उन्हें बाहर लाके मारा जाता गुलगुता था. टेकडी बरोबर यरूशलेमच्या बाहेर आहे. और जो गुलगुता जो पहाड़ी है वो यरूशलेम के ठीक बाहर है. प्रभू येशू ख्रिस्ताला कुठे कुठे ठेवलं कबरेत? यीशु मसीह को कब्र में कहाँ पे रखा गया था? यरूशलेम मध्ये. यरूशलेम में ही. मग प्रभू येशू ख्रिस्ताचा ओके पुनरुत्थान कुठे झालं? यीशु मसीह का पुनरुत्थान कहाँ पर हुआ? यरूशलेम मध्ये. यरूशलेम में ही. येशू स्वर्गात कुठून गेला? यीशु स्वर्ग में कहाँ से गया? बोला ना. बोलो बोलो. ओके. आणि परत कुठे येणार आहे हो? यीशु मसीह फिर से कहाँ पर आने वाला है? जकर्याच्या पुस्तकामध्ये ओके प्रभूने ऑलरेडी सांगून ठेवलं देव परमेश्वराने वचनामध्ये और वचन में प्रभु ने पहले से बता के रखा है की तो येईल, त्याचे पाय जैतुनाच्या डोंगराला लागतील. उसके पैर जैतून की भूमि को स्पर्श करेंगे. किती चांगलं झालं असतं त्याचे पाय पर्वतीवर लागले असते. अगर उसके पैर पर्वती की पर लगते तो कितना अच्छा होता. पर्वती पुणे में है. पर्वती पुणे में. एवढं लांब जायची गरज नसती ना. इतना 2 जन की जरूरत नहीं थी. ऑटोनी गेलो असतो. रिक्शा से गए रहते. प्रभू आला म्हणून. प्रभु आए इसलिए. पर्वतीवर नाही लागणार. पर्वती पे नहीं आएंगे. हिमालयावर लागलं असतं किती बरं झालं असतं. हिमालय पे लगा तो कितना अच्छा होता था. पाच सुतेरण मी ट्रेकिंग करत गेलो असतो. आफ्टर सुधीर में ट्रेकिंग करते गए होते. नाही पण हिमालयावर लागणार. हिमालय पे भी नहीं लगेंगे. जिथून तो गेल्यावर जहाँ से वो ऊपर गया तिथेच त्याचे पाय वहीं लागतील पर उसके पैर लगेंगे. आणि तो डोंगर फुटेल. और वो पर्वत फूट जाएगा. ओके कारण ते प्रभूचे पाय लागतील. उसके पैरों का स्पर्श होगा. त्यातून तिथून नदी वाहील. वहां से नदी बहेगी. मृत समुद्रापर्यंत जाईल. और वहां से समुद्र तक आणि जाएंगे. आजपर्यंत जो मेलेला समुद्र जिवंत होईल. और आज तक जो मरा हुआ समुद्र है वो जी उठेगा. त्याच्यात जीवन येईल. उसके अंदर जिंदगी आएगी. So त्या डोंगरावरती प्रभूचे पाय लागतील. उस पर्वत को परमेश्वर के चरण हा लगेंगे. डोंगर कुठे आहे? ये पर्वत कहाँ पर है? इस्रायल मध्येच आहे. इज़राइल में है. So येशूसाठी यरूशलेम किती महत्वाचं तो होतं? यीशु के लिए यरूशलेम कितना अहमियत रखता है. देवासाठी, पित्यासाठी, पिता के लिए मग त्याने निवडलेल्या लोकांसाठी, और फिर इसके चुने हुए लोगों के लिए, प्रभू येशूसाठी. प्रभु यीशु के लिए. प्रभूची सेवा बघा तिथून सुरू झाली. प्रभु की सेवा का वहां से आरंभ ओके. होती है. आता मग तुम्ही जर बघितलं अगर आप अभी देखते हो तर पवित्र आत्मा कुठे आला? पवित्र आत्मा कहाँ पर आया? यरूशलेम मध्ये. यरूशलेम में ही आया. इनफॅक्ट अनेक स्कॉलर म्हणतात की तिथेच प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटचं भोजन केलं. और बहुत से विद्वान कहते हैं कि वहीं पर यीशु ने आखिर का भोजन किया. त्याच्या अगदी खाली दाविदाची कबर आहे. और उसके ठीक नीचे ही दाऊद की कब्र है. येशूला दाविदाचं पुत्र म्हटलं. यीशु का दाऊद का पुत्र कहा गया है. मनुष्याचा पुत्र, मनुष्य का पुत्र, दाविदाचा पुत्र, दाऊद का पुत्र आणि देवाचा पुत्र, और परमेश्वर का पुत्र, सन ऑफ गॉड, परमेश्वर का पुत्र, सन ऑफ डेव्हिड, दाऊद का पुत्र, सन ऑफ मॅन. मनुष्य का पुत्र. सांगतो तिन्ही काय कसं महत्वाचं आहे. तीनों क्यों महत्वपूर्ण है हम देखेंगे. सन ऑफ डेव्हिड दाऊद का पुत्र हे प्रभू येशू ख्रिस्ताला दोनदा म्हटलं. दोनदा ये यीशु को 2 बार कहा गया है. जेव्हा येशूला दाविदाचं पुत्र म्हटलं जब कभी यीशु को दाऊद पुत्र कहा गया है तेव्हा तो थांबला. तब वो रुका. एकदा एका आंधळ्याने हाक मारली. एक बार एक अंधे ने उसे अहो पुकारा. दाविदाचे पुत्र. हे दाऊद पुत्र. एरुयाच्या वाटेवर असताना एरू के रास्ते पर येशू वधस्तंभावर जाण्यासाठी निघाला होता. यीशु क्रूस के पास जाने निकला था. तो थांबला. वो रुका. कारण क्यों? दावीद राजा होता. दाऊद राजा था. त्याचं खूप प्रेम होतं प्रजेवर. उसका उसकी प्रजा पे प्रेम था. दावीद तुम्ही बघितलं ना, जर तुम्ही जर यरूशलेमात गेला तो सगळं दाविदाच्या नावाने. और अगर तुम यरूशलेम में जाते हो सब कुछ दाऊद के नाम से है. हॉटेल डेव्हिड, होटल डेविड, रस्त्याला दाविदाचं नाव, रस्ते को दाऊद का नाम, चहाचं दुकान रस्त्याला दाविदाचं नाव, चाह के दुकान को दाऊद का नाम. हा, तिथं दाविदाला फार प्रेम करतात ते. हर जगह दाऊद के ऊपर बहुत प्रेम कारण है. दाविदाने त्यांच्यावर खूप प्रेम केलं. ये दाऊद ने उनसे बहुत प्रेम किया. सो त्याला दाविदाचं पुत्र म्हटलं. तो थांबला. तो उससे दाऊद का पुत्र कहा वो रुक गया. तो आला. वो आया. काय पाहिजे? क्या चाहिए? कारण त्यांना माहित होतं त्यांच्यासाठी दाविदाने जे काय केलं ते बियॉन्ड त्यांच्या विचाराच्या पलीकडे गेलं होतं. क्यों? क्योंकि वो लोग जानते हैं जो दाऊद ने उनके लिए किया वो समझ से परे है. सन ऑफ मॅन, मनुष्य का पुत्र, मनुष्य हवा होता. मनुष्य चाहिए था. ते पाप घेण्यासाठी. वो पाप लेने के लिए. मनुष्याचं पाप त्याने घेतलं. मनुष्य का पाप उसने लिया. मनुष्याचं पाप म्हणून तर तो मनुष्य म्हणून आला. इसलिए तो मनुष्य बनकर आया. का तर तुमचं माझं ते समजून घ्यायला मनुष्य कशातून जातो. ताकि वो समझ सके कि मनुष्य किस बातों में से गुजरता है. आणि मग देवाचा पुत्र और फिर परमेश्वर का पुत्र. सो त्या प्रभू येशू ख्रिस्ताला यरूशलेम किती महत्वाचं होतं बघा. और उस प्रभु यीशु को यरूशलेम कितना महत्वपूर्ण था. तिथे त्याचं राज्य प्रस्थापित होणार आहे. वहां पे उसका राज्य स्थापित होने वाला है. की त्याच्या मर्जीस आलं. पिता को पसंद आया. त्याने त्याचं राज्य तुम्हाला देव केलं. उसने उसका राज्य आपको दिया है. आणि तो म्हणून त्याला राजा म्हटलं. और इसलिए उसे राजा कहा गया है. ओके प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हटलं. प्रभु यीशु को राजा कहा गया है. प्रभू येशू ख्रिस्ताला
त्यांच्या ज्यावेळी धरून आणलं जब यीशु को पकड़ के लाए, त्याच्यावरती जे जे आरोप टाकले जो उसके ऊपर इल्जाम लगाए गए, रोमी सरकाराच्या नियमामध्ये ते आरोप नव्हतेच. और रोमी सरकार के अनुसार वो इल्जाम थे ही नहीं. ते म्हटले हा म्हणतो, हा स्वतःला म्हणतो देव आहे. वे लोग कहते थे कि खुद को खुदा कहलाता है. रोमी लोक तर म्हणायचे आम्ही सगळेच देव आहे. रोमी लोग तो कहते थे कि हम सब ईश्वर है. मग तो आरोप होतच नाही. तो फिर वो इल्जाम हो ही नहीं सकता. ओके, त्यामुळं यहुदी लोकांना फार कठीण जात होतं प्रभूवरचा तो खटला चालवायला. तो यहूदी लोगों को ये मुश्किल जा रहा था प्रभु के ऊपर ये जो मुकदमा चलाने के लिए, जोपर्यंत ते म्हटले नाही हा स्वतःला राजा म्हणतो. जब तक ये खुद को ईश्वर कहलाता नहीं. द मोमेंट दे हर्ड राजा, जिस क्षण उसने सुना कि ये राजा है, ते हल्ले. वो हिल गए. हेरोद म्हटला दुसरा राजा कोणता आलाय? हेरोद ने कहा ये दूसरा राजा कौन है? हे राजा दुसरा राजा कोणता आला? मैं राजा होने तक दूसरा राजा कौन मागे है? आले म्हटले राजा कुठं जन्मलाय? तो घाबरला. ज्ञानी लोग आके कहने लगे राजा जन्मा, वो डर गया. दुसरा राजा कोण? दूसरा राजा कौन? कारण स्वतःला देव म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही. खुद को तुम परमेश्वर कहला सकते हो. स्वतःला राजा म्हटलं तर तो गुन्हा होता. फिर अगर तुम खुद को राजा कहलाते हो तो वो गुनाह था. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त फक्त त्या संपूर्ण रात्रीमध्ये एकदाच तोंड उघडतो हेरोदासमोर. तो वो पूरी रात में यीशु एक ही बार मुंह खोलता है, वो भी हेरोद के सामने. तू राजा आहेस का? तू राजा है क्या? तू म्हणतो तसे. वो कहता है कि तूने कहा वैसे ही. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्तावरचा गुन्हा फिक्स झाला आणि तिथे मरण. और वहां पे यीशु के ऊपर का गुनाह स्थिर हो गया और उससे मौत की सजा मिली. सो फॉर यू एंड मी द किंग डाइड. और आपके और मेरे लिए राजा मरा. आमेन. That's why we worship that king. इसलिए उस राजा की हम आराधना करते We हैं. worship king. हम राजा को पूछते हैं. We don't worship any idol, we worship king. हम किसी मूर्ति को नहीं पूछते, हम राजा को पूछते हैं. Okay, इस्रायलासाठी कोकरा महत्वाचा होता. इस्राएल के लिए मेमना महत्वपूर्ण था, But for you and me king is important. लेकिन हमारे लिए राजा अहमियत रखता है. And for that king the Jerusalem was important. और उस राजा के लिए यरूशलेम महत्वपूर्ण है. आणि म्हणून ओके तिथे जाणं हे यहुद्यांसाठी महत्वाचं होतं. और वहां पे जाना यहूदियों के लिए महत्वपूर्ण था. यरूशलेम हातात असणं महत्वाचं होतं. यरूशलेम उनके हाथों में रहना महत्वपूर्ण था. प्रभूचं येणं तिथं होणार आहे. प्रभु का आगमन वहीं पर होगा. आम्ही या दिवसांमध्ये हा शब्द बघत आहोत घडताना. आजकल हम इस शब्द को देखते हैं. आलिया. आलिया. बोला आलिया. बोलो आलिया. मी तुम्हाला अजून एक शब्द सांगितलं मिक्रा. फिर तुम्हें और एक शब्द बताया मिक्रा. मिक्रा म्हणजे काय? मिक्रा मतलब क्या? नियुक्त किया हुआ समय. व्हेरी गुड. नियुक्त किया हुआ समय. अच्छी बात है. आलिया. आलिया. आलिया म्हणजे वर जाणे. आलिया मतलब ऊपर जाना. वर म्हणजे कुठे? ऊपर मतलब कहां पर? स्वर्गात नाही. स्वर्ग में नहीं. ओके, पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही बघता स्तोत्रांमध्ये ओके वर जाणे म्हणजे यरूशलेमेकडे जाणे. और जब हम भजन संहिता में बाइबल में देखते ऊपर जाना मतलब यरूशलेम की ओर जाना. 1944 नंतर यहुदी लोक सगळं जगभर पांगलेले हळूहळू ते येऊ लागले. और 1944 के बाद जो इजराइल के लोग पूरी दुनिया में फैल चुके थे वो धीरे धीरे करके आते गए. ओके, ते मिस्रात होते. वो मिस्र में थे. यहोशुआच्या लीडरशिप खाली ते आत आले. यहोशू के नेतृत्व में वो अंदर आए. त्यांचं आलिया झालं. उनका आलिया हुआ. ओके, इस्रायलला जाणं म्हणजे आलिया. त्यांच्यासाठी आलिया आहे ते. इस्राएल के लिए इस्राएल में जाना मतलब आलिया है. कारण त्यांच्यासाठी ती भूमी दिलेली आहे. क्योंकि उनको दी गई वो भूमी है. ओके, आणि त्यांना तिथं जाऊन तिथेच राहणं गरजेचं आहे. और उनके लिए वहीं पर जाकर वहीं पर रहना जरूरी है. तुम्हाला मसीहा कुठेही भेटेल. आपको मसीहा कहीं पर भी मिलेगा. त्यांना मसीहा तिथेच भेटणार आहे. उनको मसीहा उधर ही मिलने वाला है. ओके, आणि म्हणून ते तिकडे जातात. इसलिए वो वहीं पर जाते हैं. ओके, मग आज संपूर्ण इस्रायल जसं जेव्हा कनान देश ताब्यात घेतला. जैसे पूरे इस्राएल ने उस कानान भूमि को हस्तगत किया. ओके, तुम्ही हे सगळं बघता. ओके, जे एरोज आहेत ते संपूर्ण 12 वंशाच्या हातात दिला होता. आप ये बाण को देखते हो, ये सारे बाण दर्शाते कि 12 वंश को जगह दी. संपूर्ण भूमी त्यांना देण्यात आली होती. पूरी भूमि उन्हें दी गई. ओके, आणि मग आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आणि जा सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा. आणि कुठून सुरू करा? यरूशलेम, यहूदिया, शमरोन आणि संपूर्ण जगाला. और हम देखते हैं यीशु मसीह ने कहा कि सारे सृष्टि को सुसमाचार बताओ. शुरुआत कहां से करो? यरूशलेम से, यहूदिया से, सामरी से और फिर पूरे संसार तक. आता गाझा अब गाजा कुठे आहे? कहां पर है? आता म्हणतात पॅलेस्टाईन मध्ये. आप बोलते फलस्तीन में है, पण पॅलेस्टाईन जे आहे आताचं लेकिन अभी का जो फलस्तीन है ते पलिष्ठी लोक नाही. वो फलस्तीन लोग नहीं है. बरं, आता जे पॅलेस्टाईनने जो काही भाग घेतलेला आहे, अभी जो फलस्तीन लोगों ने भाग लिया है, तुम्हाला माहित पाहिजे तो ओके पवित्र शास्त्रामध्ये इस्रायल असा होता. बाइबल के अनुसार वो हिस्सा इस्राएल लोगों का था. इस्रायलच्या संतानाला दिला होता. इस्राएल के पुत्र को दिया गया था. ओके, म्हणजे इस्रायलचाच बेसिकली. तब देखा तो इस्राएल का ही है. अब्राहम, इसाक, याकोबाचा. अब्राहम, इसाक, याकूब का. तिथे तुम्ही यहोशूआचं पुस्तक वाचलं तर स्पष्टपणे दिलेलं आहे. त्यांनी जाऊन हस्तगत केला. हम देखते हैं यहोशू की किताब में साफ लिखा है कि वो लोग ने जाके उसे हासिल किया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो यहूदिया. बाइबल में लिखा है यीशु ने यहूदिया. ओके, यहूदिया मध्ये गाझा आहे. यहूदिया में गाजा आता है. बघा, शमरोन, शमरोन, सामरी. आता शमरोन. ओके, शमरोन म्हणत नाही, आता वेस्ट बँक म्हणतात. अभी सामरी को वेस्ट बैंक
कहते हैं आणि वेस्ट बँक हा पॅलेस्टाईनकडे आहे. और वेस्ट बैंक फलिस्ती लोगों के पास पण है। प्रभू येशू ख्रिस्त वेस्ट बँक नाही म्हटला, यीशु ने वेस्ट बैंक नहीं कहा, प्रभू येशू ख्रिस्त पॅलेस्टाईन नाही म्हटला. यीशु ने फलिस्तीन भी नहीं कहा। पॅलेस्टाईन हे नाव एका ओके ब्रिटिश व्यक्तीने दिलेलं आहे. एक ब्रिटिश व्यक्ति ने, अंग्रेजी व्यक्ति ने उसे नाम दिया है। सॉरी, इट्स रोमन. ओके, इट्स द रोमन. रोमी लोगों ने उसे नाम दिया है। पॅलेस्टाईन हे नाव देण्यात आलं. फलिस्तीन नाम उन्हें दिया गया। ओके, आणि फार म्हणजे शिताफेनं हे नाव बदलत आहे सध्या. और ये नाम म्हणजे प्री प्लॅनिंगनी आता इस्रायल नाही म्हणत, इस्रायल नाही म्हणत ते. और अभी एक योजना पूर्वक इस नाम को बदला जा रहा है। आजूबाजूचे देश इस्रायल म्हणत नाहीत. अभी आजू बाजू के लोग भी उससे इजराइल नहीं कहते। मी मागच्या ट्रिपला ज्यावेळेस गेलो, जब पिछले ट्रिप पर मैं गया था, मी माझ्या गाईडला जॉर्डन देशामध्ये उतरलो. मैं मेरे गाइड के साथ जॉर्डन देश में उतरा। मी माझ्या गाईडला विचारलं की एक्झॅक्टली कोणत्या वेळेला आपण बॉर्डर क्रॉस करणार आहे फिर मैंने मेरे गाइड को पूछा कौन से समय हम उस सीमा के पार जाएंगे। आणि कधी इस्रायलमध्ये कधी जायचंय. उसने कहा, मैंने पूछा कि हम इजराइल में कब जाएंगे। ते मला म्हटले पॅलेस्टाईनमध्ये. फिर उसने मुझे कहा पैलेस्टाइन में। मी म्हटलं नाही, इस्रायलमध्ये. मैंने कहा नहीं, इजराइल में। ते मुद्दाम म्हणजे हेतुपुरस्सर म्हटले पॅलेस्टाईनमध्ये तुम्ही सकाळी 9:30 वाजता पोहोचाल. उन्होंने जानबूझकर कहा कि पैलेस्टाइन में तुम लोग सुबह 9:30 बजे मी पहुंचोगे। म्हटलं नाही, मैंने कहा नहीं, पॅलेस्टाईन नाही, पैलेस्टाइन नहीं, इस्रायलमध्ये. इजराइल में। ते इस्रायल नाही म्हणत. लेकिन वो लोग इजराइल नहीं बोलते। सध्या इतकी भयंकर तिरस्कार चाललेला आहे. फिलहाल इतनी गहरी नफरत है। मग ही भूमी त्यांना देण्यात आली फिर ये भूमि उन्हें दी गई आणि परमेश्वराने और फिर परमेश्वर ने, ओके, तुम्ही जर बघितलं तर त्यांच्यासाठी ओके जसं भूमी दिली तसं नियमशास्त्र पण दिलं. और जैसे उन्हें भूमि दी वैसा उन्हें व्यवस्था का शास्त्र भी ओके, दिया। तुमच्या माझ्या बायबल म्हणजे 39 पुस्तक आहे पहिले, और जो आपके और मेरे बाइबल में पहले 39 किताबें हैं, ते त्यांच्याकडे पण आहेत. वो उनके पास भी है। नवीन करार नाही, जुना करार आहे. पण उनके पास नई वाचन है लेकिन पुरानी वाचा है। तुम्ही जो नवीन जुना करार वाचता तोच जुना करार ते पण वाचतात. और जो पुरानी वाचा हम पढ़ते हैं वही पुरानी वाचा वे भी पढ़ते हैं। म्हणजे आपण काही वेगळे नाही. लेकिन हम कुछ अलग नहीं है। ओके, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपलं साम्य आहे. और काफी चीजों में हम उनके समान हैं। थोडक्यात जे संदेश त्यांचं पुस्तक आहेत, अगर संक्षेप में बताना हो तो जो नबियों की किताब है, जे आपण वाचतो जो हम पढ़ते हैं, तेच ते वाचतात. वो भी वही पढ़ते हैं। यशापासून सुरू झालं आलिया. यशाया से शुरू हो गया आलिया। परमेश्वराने 700 वर्षे येशू येण्याआधी यीशु मसीह आने से पहले 700 साल परमेश्वर ने ओके सुरू केलं होतं त्यांना सांगायला की तुम्ही भूमीमध्ये परत याल. कि तुम भूमि में फिर लौट आओ, ओके, मी तुम्हाला आणेल. मैं तुम्हें लाऊंगा, आणि मीच तुम्हाला पाठवलं. क्योंकि मैंने ही तुम्हें भेजा था। ओके, परमेश्वराने त्यांची पांगापांग केली. परमेश्वर ने उन्हें बिखरा था। का केली? क्यों बिखरा था? जेव्हा जेव्हा त्यांनी देवाच्या विरोधात ते भागले, जब कब वो परमेश्वर के खिलाफ बर्ताव करते थे, तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांच्या हातातून काय गेलं तर भूमी. सबसे पहले वो क्या खोते थे? उनकी भूमि को खोते थे। जेव्हा त्यांनी पश्चाताप केला, जब कभी वो पश्चाताप करते थे, सगळ्यात पहिलं परमेश्वर काय केलं तर त्यांना भूमीमध्ये आणलं. सबसे पहला परमेश्वर ने भूमि में ले सो आता। अंडरस्टँड ओके, परमेश्वराच्या इस्रायलच्या नात्यामध्ये भूमी महत्वाची तो आहे. समझ लो परमेश्वर के और इजराइल के रिश्ते में वो भूमि महत्वपूर्ण है। पण आता मी जे पुढे सांगत आहे ते थोडं कठीण आहे समजायला. अभी जो अगला मैं बताने वाला हूँ वो समझने के लिए थोड़ा मुश्किल है। समजायला म्हणण्यापेक्षा एक्सेप्ट करायला. समझने से कहने से ज्यादा ग्रहण करने के लिए ते त्या परमेश्वराला उस परमेश्वर को इस्रायलच्या नात्यामध्ये इजराइल के रिश्ते में जशी भूमी महत्वाची आहे जैसा भूमि महत्वपूर्ण है, तशीच वैसे ही मंडळीच्या नात्यामध्ये कलीसिया के रिश्ते में पण भी ती भूमी महत्वाची आहे. वो भूमि महत्वपूर्ण है। मी जगात कुठे असा अब दुनिया में कहीं पर भी हो, त्या प्रकारे त्या भूमीची काळजी त्यांना घ्यायला सांगितली. जिस रीति से उस भूमि को संभालने को उन्हें कहा गया है, त्याचप्रमाणे उसी रीति से परमेश्वराची पण इच्छा आहे प्रभु की भी इच्छा है त्या भूमीबद्दल तुम्ही प्रेम ठेवावं. आप भी उस भूमि से एक प्रेम रखो। बराच वेळेस काय होतं ना, बहुत सी बार क्या होता है, ओके, आम्ही आशीर्वाद घेतो हम आशीष लेते हैं आणि स्टाफ सोडून देतो और स्टाफ को छोड़ देते हैं किंवा ते त्यांच्यावर टाकून देतो. क्योंकि उनके ऊपर छोड़ देते हैं। तसं नाहीये. वैसा नहीं है। ओके, तुम्ही यशाच्या 43 अध्यायात म्हटलं बघितलं यशाया 43 में लिखा है, तर तो म्हणतो ओके कहता है- हे उत्तर आहे माझ्या लोकांना देऊन टाक. वो कहते हैं कि उत्तर में लोगों को दे, ओके, आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना आणा. अलग अलग जगह से मैं लोगों को ले आओ जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना आणा. और दुनिया के छोर से उनको ले आओ। का तिथे का आणायचं? क्यों उन्हें वहां पर क्यों लाना है? सगळं डोंगराळ प्रदेश आहे. पूरा पर्वत का इलाका है। ओके, फक्त एक शहर चांगलं आहे, एक 2-3 शहर चांगले आहे, बेरशिबा, तेल अवीव आणि यरूशलेम. बाकी सगळं वर खाली आहे. और बेरशिबा, टेल अवीव और यरूशलेम सिर्फ 2-3 नगर अच्छे, बाकी सब ऊपर बराचसा नीचे भाग है। अजून वाळवंट आहे. बहुत सा भाग आज भी मरुस्थल है।
आज अमेरिकेमध्ये जवळजवळ 25-30 लाख यहुदी लोक राहतात. और अमेरिका में 25-30 लाख यहूदी लोग हैं गडगंज श्रीमंत आहेत. और वो बहुत अमीर है. एकेकाचे 100-100 एकर जागा आहेत. एक एक के 100 एकड़ जगह है. तरी प्रभू म्हणतो त्यांना तिथे आणा, फिर भी प्रभु क्या कहता है कि उन्हें वहां पर लाओ, त्यांना घेऊन या, उन्हें ले आओ, किंवा त्यांनी यावं. या फिर उन्होंने आना चाहिए. मी म्हणतो कुठे हे दगड धोंड्यात जायचं, मैं कहता है कहाँ पर है पत्थरों में जाना है, आपलं घर सोडून, चांगलं घर सोडून. अपना अच्छा घर छोड़कर. कारण तिथे देवाचं मित्र आहे, क्योंकि वहां पे परमेश्वर का मिकरा है, तो त्यांना भेटणार आहे. वो वहां पे उन्हें मिलने वाला है. ओके, म्हणून ती भूमीला महत्व आहे. इसलिए इस भूमि को अहमियत है. आणि मग बरीचशी वचन तुम्ही याच्यापासून जी सुरू होतं ना, यशापासून, और फिर यीशु से जो वचन शुरू होते हैं, तो क्षणभर मी तुम्हाला सोडलं, वो कहता है कि पल भर के लिए मैंने तुम्हें त्याग दिया, पण सदा सर्व काळच्या प्रीतीने मी तुमच्यावर प्रीती करतो. लेकिन अनंत काल के प्रेम से मैंने तुमसे प्रेम किया है. ओके, क्षणभर त्यांना सोडलं. पल भर के लिए मैंने तुम्हें त्याग दिया. त्याच्या सोडण्यामध्ये पण फार महत्वाचं कारण आहे का? उस त्यागने में कुछ महत्वपूर्ण वजह है क्या? कारण त्या क्षणभर, क्योंकि उस पल भर के लिए, तो क्षण जो आहे ना, क्षण, वो जो पल है, त्या क्षणामध्ये उस पल में देवाने तुमची माझी आठवण केली. प्रभु ने आपको और मुझे याद किया. हॅलो, हेलो, क्या है मेरे साथ? देखो, दिखाओ राइट हैंड. दाहिना दिखो, मेंदू काम करते है. दिमाग चल रहा है. ओके, तो क्षणभर का, कारण त्याने, क्योंकि ओके, उसने, कारण इस्रायलाने इस्रायल ने देवाविरुद्ध बंड केला, परमेश्वर के खिलाफ बगावत की, आणि म्हणून प्रभूने त्यांना भूमीतून बाहेर काढलं. इसलिए परमेश्वर ने उस भूमि से उन्हें निकाल दिया. पण क्षणभर, पल भर के आता लिए. देवाचा क्षण पण फार मोठा असतो. अब परमेश्वर का पल बहुत ही बड़ा है. क्षणभर म्हटलं पण तो क्षण किती मोठा आहे बघा ना. पल भर बोला गया तो देखो कितना बड़ा था. तो म्हणतो मी कायमस्वरूपी नाही बाहेर काढलं, वो कहते कि अनंत काल के लिए तुम्हें मैंने नहीं शिक्षा निकाला, म्हणून बाहेर काढलं, एक सजा दी तुम्हें, मी परत आता आणीन, फिर से अंदर लाऊंगा, आणि आता आणत आहे, और फिर अभी ला रहा हूँ, आता आलिया घडत आहे. अभी आलिया हो रहा है. ओके, विमान भरून लोक तिकडे परत चाललेले आहेत. हवाई जहाज भर भर के लोग वहां पे जा रहे हैं. लोक आपलं घरदार विकून तिकडे चालले. लोग अपना घर वगैरह बेचकर वहां पे जा रहे हैं. ते म्हणतात आपल्या भूमीकडे. वो कहते हैं हमारी भूमि के पास. सो परमेश्वराची इच्छा आहे प्रभु चाहता है की त्यांनी जावं. कि उन्होंने जाना है. मग काय झालं त्या दरम्यान, तो उसी दौरान क्या हुआ, ते भूमीमध्ये नसल्यामुळे वो भूमि में नहीं थे, इस कारण बऱ्याच वर्ष भूमी पडली, काफी साल भूमि वैसी थी. तशीच होती. मग कोणीतरी आलं तिकडे. कोई तो वहां पे आ गया. ओके, 1800च्या शतकामध्ये 1800 के दशक में येरुशलेमेला, यरूशलेम में, ओके, येरुशलेमचा वापर कसा व्हायचा सांगतो. यरूशलेम का इस्तेमाल कैसे होता था मैं बताता हूँ. ओके, ते सगळं खंडर पडलं होतं वो तसं. सब बंजर पड़ा हुआ था. फार थोडे थोडे यहुदी लोक तिकडे होते. गिने चुने यहूदी वहां पे थे. आणि मग बराच अंशी या टोळ्या ज्या असायच्या घोड्यावरती यायच्या आणि चोऱ्या मारा करायच्या. और वहां पे जो ऐसे लुटेरे होते थे वो आज के वो जमीन को लूटते थे ते लूट वाटून घ्यायला ते जागेचा उपयोग करायचे. और लूट आपस में बांटने के लिए उस भूमि का इस्तेमाल होता था. ओके, तिथे सगळी दलदल होती. वहां पे पूरी दलदल थी. तिकडे झाडं उगवत नव्हते, वहां पे पेड़ उगते नहीं थे. सगळी दलदल होती. पूरी दलदल थी. ओके, चिखल होता सगळा. पूरा चिक्कड़ था, आणि कीचड़ था. कारण त्या भूमीवर काम करायला कोणी नव्हतं. क्योंकि इस भूमि के ऊपर काम करने के लिए कोई भी नहीं था. ओके, भूमीवर काम करायला माणूस लागतो ना, भूमि के ऊपर काम करने के लिए कोई तो लगता है. तो माणूस नाही तिकडे. वहां पे व्यक्ति नहीं था. पण आणखी एक गोष्ट झाली. और एक बात हुई, तुम्ही तुमच्या घरी समजा घर बांधलं आणि तुम्ही नसेल घरात, त्या अगर आपने घर बांधा है लेकिन अगर आप उस घर में नहीं हो, कोणीतरी गपचूप येतो आणि एक छोटस एक एक टपरी बांधतो काहीतरी. कोई तो धीमे से आता है और कुछ तो छोटा मोटा बांध लेता है, दुकान मग लगाता है. तो काही येतच नाही मालक, मग हळूच भिंती चढवतो. और फिर देखते अरे मालिक नहीं आ रहा है तो दीवार चढ़ाने लगता है तिथं नाव टाकून देतो इंदिरानगर. और नाम लगा देता है इंदिरा नगर. आपल्या भारतात इंदिरानगर नाव टाकलं ना, तुम्हाला कोणी चालू शकत नाही. अगर अपने भारत में इंदिरा नगर नाम लगा दिया आपको कोई जा ही नहीं सकता. समतानगर, इंदिरानगर, राजीव गांधी कोणी चालू शकत नाही तुम्हाला. समता नगर, इंदिरा नगर, राजीव गांधी नगर कोई आपको निकालेगा नहीं. तसं त्या भूमीमध्ये लोक आले, वैसे उस भूमि में लोग आए त्यांनी त्या भूमीमध्ये ओके ते राहायला लागले. और उस भूमि में वे लोग रहने लगे. आणि थोड्या दिवसांनी त्यांना काय वाटलं माहिती, म्हणजे त्यांना असं वाटलं आपलीच भूमी आहे. और फिर कुछ दिन बाद उन्हें लगने लगा कि हमारी भूमि है. आणि वाटतं आपल्याला असं, हमें भी ऐसा लगता है. आणि एकदम ते, आणि काही कालांतर त्यांना असं वाटलं की नाही आपणच. और कुछ समय बाद उन्हें लगा कि अरे हम ही है. आता घर बांधलं, क्यों हमने घर बांधा है. तुम्ही घर बांधलं म्हणून काय झालं, तुमने घर बांधा तो क्या हुआ, तुमच्या नावावर 7-12 नाहीये. 7-12 तुम्हारे नाम पे नहीं है. तुम्ही घर बांधलं म्हणून तुम्ही प्रूव्ह करू शकत नाही तुमचं घर आणि तुमची जागा नाही. घर 7-12 दाखवायचा. घर बांधने से आप साबित नहीं कर सकते कि आपका घर है, आपकी जगह है, आपको 7-12 दिखाना होता है. मग परमेश्वराने ओरिजिनल मालक आणले. फिर परमेश्वर ने असली मालिक को लाया. आता ओरिजिनल मालक आत येत आहे. अब असली मालिक अंदर आ रहे हैं. ते म्हणतात भाऊ प्रेमाने जा. वो कहते हैं भाई साहब प्यार से जाओ. समजते का, समझ में आ रहा है. नाही नहीं तो तर मला काय देणं लढावं लागेल. मुझे तो लड़ना पड़ेगा. सरळ सरळ गणित आहे.
Okay, सीधा हिसाब है। तुमचं घर कोणीतरी हिसकावून घेतलं, अगर कोई तो आपका घर छीन लेता है, तुम्ही प्रेमाने जाता, आप प्रेम से जाते हो, जा बाबा तू. भाई तू जा। ओके, इस्रायलचं तर आणखी हृदय दाग सांगतो तुम्हाला आणखी. इस्राएल का हृदय में और भी बताता हूँ। ते म्हटले बरं राहतोयस ना, ते एक काम कर, राह, चल बाबा इथं राहा. वो कहता है तो रह रहे हो ना, ठीक है रहो, बट इस बाजू में रहो। ते म्हणतात इथं नाही, वो कहते उधर सगळं नहीं, आमचं आहे. पूरा हमारा है। आता सध्या राईट नाव चालू आहे सध्या. अभी फिलहाल ये चल रहा है। मग तुम्ही काय करता? प्रभूच्या प्रीतीत म्हणता बरं जाऊ दे, राहा, मी जातो दुसरीकडं. तो क्या तुम ऐसा कहोगे प्रभु के प्रेम से, भाई तू रहे मैं जाता हूँ? कदाचित तुम्ही तसं म्हणू पण शकता, शायद आप ऐसा बोलोगे भी, ते नाही म्हणू शकत. लेकिन मैं नहीं बोल त्यांना सकते, जगात दुसरीकडे जागाच नाही कुठे. क्योंकि पूरे दुनिया में उनके पास जगह ही नहीं है। त्यांना तुम्ही हे डोंगर दाखवा छान सुंदर, उनको आप अच्छे अच्छे पर्वत दिखाओ, फुकट 10 गुंठे जागा द्या, उनको आप मुफ्त में 10 गुंठा जगह नाही दो, राहणार तिकडं. वो रहेंगे ही नहीं। ते म्हणणार कारण ही भूमी आमच्यासाठी नाहीये, वो कहेंगे कि ये भूमि हमारे लिए नहीं है, तीच भूमी आहे, वही भूमि है, आम्ही तिकडच जाणार. हम वहीं पे जाएंगे। So म्हणून त्या भूमीसाठी आता युद्ध सुरू झालंय. इसलिए उस भूमि के लिए युद्ध चालू है। ओके, आणि परमेश्वर म्हणतो मी आणील परत, और परमेश्वर कहते हैं मैं फिर लाऊंगा, त्यांचा आलिया घडणार आहे. उनका आलिया होने वाला है। ओके, छोटासा रामनंट म्हणजे छोटासा काय मला बुंधा रामनंट. ओके, और एक छोटा सा बचा हुआ गट, हा, पण मी आणील. और मैं उन्हें ले आऊंगा। आणि जेव्हा टायटस राजा आला और जब तितुस राजा आया इसवी सन 70 मध्ये, ईस्वी सन 70 में, त्याच्याद्वारे प्रभूची भविष्यवाणी पूर्ण झाली. और उसके लिए प्रभु की जो भविष्यवाणी थी वो पूरी हो गई। जैतुनाच्या डोंगरावर बसून प्रभूने यरूशलेमेला पाहिलं और जैतून के पर्वत से यीशु ने यरूशलेम को देखा। आणि तो म्हणतो की यरूशलेम यरूशलेम आहे. वो कहता है यरूशलेम यरूशलेम, जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली एकवट करते, जैसी मुर्गी अपने बच्चों को अपने पंखुत के नीचे लेती है, तसं मी तुझ्याकडे आलो, वैसा मैं तेरे पास आया, तुम्हाला नाकारलंस. तूने मुझे मेरा इनकार किया, आणि हे झालं. और ये हुआ। ते म्हटले त्याला खिळा, उन्होंने कहा कि उसे क्रूस पर चढ़ाओ, नाकारलं त्यांनी, उसका इनकार किया, येशूचा नकार केला त्यांनी. यीशु का इनकार किया। त्यांना असं वाटतं आपला मसीहा हा घोड्यावर बसून येईल, कि उनको क्या लगा था हमारा मसीहा घोड़े पे सवार आएगा, आपला मसीहा राजवाड्यात जन्मेल. हमारा मसीहा तो दरबार में जन्मेगा। प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा गाढवावर बसून निघाला, जब यीशु मसीह गधे पे बैठकर निकला, तिथपर्यंत त्यांनी ते म्हटले होते की ठीक आहे, काय हरकत नाही, कारण यांनी चमत्कार केले, 5,000 जेव घातलं, मी बी कदाचित हा मसीहा असू शकतो. और जब यीशु मसीह गधे पे सवार होकर आया, उनको क्या लगा, ठीक है उसने चमत्कार किया, 5 लोगों को भोजन खिलाया, चमत्कार किए, ये मसीहा हो सकता है। ते बोलले पण होसाना होसाना. वो बोले भी होसाना होसाना। होसाना म्हणजे आम्हाला तार, होसाना का अर्थ क्या है, हमारा उद्धार कर, आमचं तारण कर, हमारा उद्धार कर, आम्हाला वाचव. हमें बचा। ते कोणाला पण हे असं म्हणत नव्हते. वे ऐसा किसी को भी नहीं कहते थे। ओके, कोणीही जन्माला आलं इस्रायलमध्ये मुलगा, अगर कोई भी लड़का इस्राएल में जन्मता, त्याला काही नाव दिलं उसे कुछ भी नाम तरी देते, त्याला टोपण नाव म्हणतात बेन दाऊद. तो उसको एक ऐसा उर्फ नाम देते थे, बेन दाऊद। त्याला नाव काही पण द्या तुम्ही, उससे नाम कुछ भी दो, पण त्याला एक नाव आहे उर्फ, म्हणजे ओके एक बेन दाऊद. तो उसे आगे उसके नाम के आगे लगाते थे बेन दाऊद, म्हणजे त्यांना माहिती आहे दाविदाच्याच कुळातून कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल. क्योंकि वे जानते थे कि दाऊद के वंश से कोई तो आके हमें बचाएगा। प्रभू येशू ख्रिस्त आला, प्रभु यीशु आया, ठीक आहे, जन्माचं थोडंसं इकडे तिकडे ते झालं, जन्म का इधर उधर कुछ तो हो पण गया, त्याची सेवा सुरू झाल्यावर अनेक यहुद्यांना वाटलं हाच. लेकिन जब उसकी सेवा का शुरू हो गई, बहुत से यहूदी को लगा यही। आणि मग त्यांना त्या यरूशलेमेतून जेव्हा तो बेथानीतून निघाला, तेव्हा त्या गाढवाच्या शिंगरावर तो बसून येताना पण ते म्हटले होसाना होसाना, प्रभूच्या नावात येणारा हा ऐसं धन्यवादित असो. और जब वो उस गधे पे सवार होकर यरूशलेम की ओर निकला, तभी भी लोग चिल्लाए होसाना होसाना, प्रभु के नाम से आने वाला राजा आशीषित हो। पण ऐका, ओके, इसलिए- तो आतमध्ये जाताना, और जब वो अंदर जा रहा था, ओके, त्यांची इच्छा होती त्यांनी लेफ्ट घ्यावं, लेफ्ट. वो चाहते थे कि वो बाएं ओर जाए। थोड्या वेळ मी तुम्हाला फोटो दाखवतो. कुछ समय बाद मैं आपको चित्र त्या दिखाऊंगा। वेशीतून ती वेश बंद आहे आता, अभी वो फाटक बंद है, लेफ्ट घ्यावा. वो चाहते थे कि वो लेफ्ट बाईं ओर साइडला जाए, रोमी लोकांचं विधानसभा होती, विधानसभा. और बाईं ओर रोमी सरकार की विधानसभा थी। त्या विधानसभा म्हणजे आता तुम्हाला समजून, तर तो राजवाडा होता बेसिकली, की तिथेच त्यांनी जावं. और वो रोमी लोगों का राज दरबार था, आपके समझ के लिए विधानसभा। वे चाहते आणि थे कि वो वहाँ त्यांनी पे जाए, काहीतरी जादू लकडी काठी फिरवायची, और वो चाहते थे कि वहाँ पे वो कुछ तो जादू वगैरह कर दे, काहीतरी जसं नाही का 5,000 जेव घातलं, जैसे 5 लोगों को खाना खिलाया, तसं काहीतरी करावं असं. ऐसा कुछ तो कर दे। आणि त्या ठिकाणचे जे काही ते अधिपती आहेत जे आपल्याला त्रास देतात, रोमन, और जो भी रोमी अधिकारी है जो हम पे शासन चलाते हैं, पिलात आहे पिलातुस है, आणि बाकी सगळे जण आहेत, और बाकी सभी लोग हैं, मग यांच्याकडून राज्य काढून घ्यावं, इनसे वो राज्य छीन ले, यांना हरवावं, इन्हें हरा दे, लढाई करावी उनसे लड़ ले, आणि आपलं राज्य प्रस्थापित करावं. और अपना राज्य पे प्रस्थापित करे। ते आपले ओरडत होते होसाना होसाना, वो चिल्ला रहे थे होसाना होसाना, आम्हाला तार हमारा तार. उद्धार कर, हमारा उद्धार वो कर। ऐकतोय आणि रडतोय त्यांच्यासाठी. वो सुनकर वो रो रहा था। ओके, त्यांना कळत नव्हतं का रडतोय. वो नहीं जानते थे कि क्यों रो रहा है। त्याचं कारण सांगतो थोड्या वेळाने. बाद में वजह बताऊंगा। प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आत गेला, जब यीशु मसीह ने अंदर प्रवेश किया, तो लेफ्टला नाही गेला, वो बाएं ओर नहीं गया,
तो राईटला गेला वो दाहिनी ओर गया आणि उजव्या बाजूला और दाहिनी बाजू पे मंदिर होतं मंदिर था आणि ती अर्पणाची वेळ होती. और वो वहां पे अर्पण का समय था. ओके वलांडन सण सुरू झाला होता पसख का पर्व शुरू हो चुका था. आणि मग बरं तिथे जाऊन त्यांनी काय केलं तर मंदिर शुद्ध केलं वहां पे जाके उसने क्या किया, मंदिर को साफ किया. आणि तो म्हटलं हे माझ्या बापाचं प्रार्थनेचं घर आहे. उसने कहा कि ये मेरे पिता का प्रार्थना का घर है. आणि त्यांनी तिथे जे पैशाचे व्यवहार करणारे यहुदी होते दिले हकलून. और जो वहां पे पैसा का काम कर रहे थे यहूदी लोग, उसने वहां से भगा दिया. तिथे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या डोक्यात गेला. और वहां पे यीशु उनके दिमाग में बैठ गया. एक तर आपला राजा नाही, एक तो ये हमारा राजा नहीं है, आणि लेफ्ट टर्न घेतला नाही, इसने वो बाई ओर नहीं गया, हात तिकडे जाऊन त्यांच्याशी लढला नाही, ये वहां पे जाके उनसे लड़ा नहीं. पर इथे येऊन यहाँ पे आके त्यांनी आपलीच लोक बाहेर काढली. इसने हमारे लोगों को भगा दिया. ओके आणि म्हणतो की हे मंदिर मी तुम्ही पाडा 3 दिवसात बांधतो. और कहता है कि ये मंदिर को गिराव में 3 दिन में बांधूंगा. त्या रागात ते प्रभूला ते म्हटले याला खिळा. और उस गुस्से में वो लोग बोले कि इसे क्रूस पे चढ़ाओ. हा आपला मसीहा नाही, ये हमारा मसीहा नहीं है, आमचा मसीहा वेगळा असणार. हमारा मसीहा अलग होगा. ओके मग त्यांच्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे मसीहा यावा अशी इच्छा होती. वो चाहते थे कि उनके हिसाब से उनका मसीहा है, पण देवाची इच्छा वेगळी होती. लेकिन परमेश्वर का इच्छा अलग था. त्या दिवशी तो जर राजा झाला असता अगर उस दिन वो राजा बनता तो फक्त इस्रायलाचा राजा असता. तो केवल इस्राएल का राजा बनता. त्या दिवशी तो राजा नाही झाला वो उस दिन राजा नहीं बना, म्हणून तो आमचा राजा पण आहे. इसलिए आज वो हमारा तो भी राजा जगाचा राजा है, है. वो दुनिया का तो राजा सगळ्या है, जगातल्या लोकांचा राजा वो आहे. पूरे दुनिया के लोगों का राजा है. कोणी ओढून त्याला म्हणू शकतो राजा. आज कोई भी चिल्ला कर उसे राजा कह सकता है. अहो दाऊदाचे पुत्र. हम दाऊद की संतान है. नाहीतर आतापर्यंत तो राजा असता फक्त यहुद्यांचा, वरना आज तक वो केवल इस्राएल का राजा होता, पण त्याला जगाला आरोग्य आणायचं होतं, लेकिन उसे दुनिया को चंगा करना जगाला था, तारण आणायचं होतं. दुनिया को उद्धार देना था. आणि आता लेकिन अब तो संपूर्ण जगासाठीच वो पूरे दुनिया के लिए ही येत आहे. आ रहा पण है. त्याची इच्छा आहे वो चाहता है त्यांनी उसने त्याचे लोक उसके लोग पुन्हा एकदा यावे, फिर एक बार आए, एकत्र यावे, इकट्ठा आए, जगातून एकत्र यावे. दुनिया से इकट्ठा आए, जिथे जिथे पांगलेले आहेत जहाँ करीब वो बिखर गए परत हैं, परत त्यांनी यावं. फिर से वो आए. 1948 साली 1948 के समय एका रात्रीत देश तयार झाला. एक रात में वो देश बन गया. देश एका रात्रीत जन्माला येत नाही, एक रात में देश का जन्म नहीं होता, एकाच रात्रीत देश जन्माला आला. एक रात में देश बन गया. ओके आणि और ओके तुम्ही बघितलं तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी और हम दूसरे दिन देखते हैं युद्ध झालं. युद्ध हुआ. 5 देश आले. 5 देश आए. 5 देश, सिरिया आला, इजिप्त आलं, जॉर्डन आलं, ओके आजूबाजू ते आले लेबनॉन, आणि ते लढले. सीरिया, जॉर्डन, लेबनन अलग अलग देश आके उनके खिलाफ लड़े. 20,000 फक्त 20,000 त्यांच्याकडे सैनिक होते. सैनिक म्हणण्यापेक्षा ओके लढता येईल असे लोक होते. और इजराइल के पास लड़ने के लायक खाली 20,000 लोग थे. दुसऱ्या दिवशी दूसरे दिन आणि ते लढले. और वे लड़े. त्यांना असं वाटलं की आपण ह्यांना ओके 1-2 दिवसात गारद करू, हारून टाकू. उनको लगा कि 1-2 दिन में हम इनका पूरा खात्मा करेंगे. 20,000 लोक फक्त लढले केवल 20,000 लोग लड़े 5 देशांबरोबर. 5 देशों के साथ. पण ते जिंकले. और वो जीते भी. त्यांच्याकडे जे जे रणगाडे होते, उनके पास जो रणगाड़े थे, बहुतांश रणगाडे हे गेलेल्या अवस्थेत होते, कंडम अवस्थेत होते. उनके जो रणगाड़े तोफ थे वो खराब हो चुके थे. फक्त युद्धासाठी ते रणगाडे चालले. सिर्फ युद्ध के लिए वो तोफे चली. ते बंद पडलेले होते. जो बंद पड़ी हुई थी ते फक्त ते युद्धासाठी चालले. केवल वो युद्ध के लिए वे चले. नंतर परत बंद पडले. फिर से बंद हो गई. तेव्हा आजूबाजूच्या देशांना कळालं आजू बाजू के राष्ट्रों को समझा इस्रायल जन्माला आलाय, कि इजराइल का जन्म हुआ है. तो आता मरणार नाही अभी वो मरेगा नहीं आणि त्याला आपण मरू द्यायचं नाही. और हम उसे मरने भी नहीं देंगे. आणि म्हणून ओके तुम्ही आणि भरपूर प्रॉमिसेस आहेत आज त्या वचनामध्ये. ओके म्हणजे आपल्याकडे वेळ नाही. यजकेलाच्या पुस्तकामध्ये आहे. ओके बरोबर 1870 पासून 1870 से लेके ओके 1948 पर्यंत 1948 तक हळूहळू ते येत गेले. धीमे धीमे रीति से वो लोग आते यजकेलाचा थे. 37वा अध्याय तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल. एस्केल से हम सबने पढ़ा होगा. ओके तो यजकेलाला म्हणतो मनुष्याचा पुत्रा. वो कहता है एस्केल को मनुष्य के पुत्र. त्या अस्थिच्या खोऱ्यामध्ये नेऊन त्याला नेलं दाखवलं मनुष्याचा पुत्रा. वो कहता है मनुष्य के पुत्र तुला काय दिसतं. तू क्या देखता है. ओके आणि मग तो म्हणतो हे अस्थि. वो कहते हैं कि सूखी हड्डियां. ओके त्यांच्यात प्राण येईल का. वो कहते हैं उनके अंदर प्राण आएगा क्या. यजकेल शहाणा होता. एस्केल सयाना था. हा म्हणाव तरी प्रॉब्लेम, हाँ क्या तभी प्रॉब्लम है. नाही म्हणाव तरी प्रॉब्लेम. ना कहे तो भी दिक्कत यजकेल है. म्हणतो तुलाच माहिती. एस्केल ने कहा तू ही जानता है. हुशार होता. ओके सयाना था. तो म्हणतो तुलाच माहिती. उसने कहा तू ही जानता है. मग परमेश्वर त्याला म्हणतो की बोल त्यांच्याशी बोल. परमेश्वर से कहता है कि तू उनसे बात कर. ओके वचन बोल. उनको वचन ते बोल. उभे राहतील. वे खड़े हो आणि जाएंगे. आपल्याला माहित आहे ओके त्या अस्थि एक झाल्या.
आज हम जानते हैं कि वो हड्डियां एक हो गई। बरं अस्थि एक होताना ओके त्या डोकं पाय हाताला नाही आल्या, जब वो हड्डियां इकट्ठा आ रही थी, सिर पैर के पास, हाथ किधर, और ऐसा नहीं हो गया। डोक्याला सांगाडाच लागला, और वो जो ओके हाताला हातच जुळले, हाथ की जगह हाथ ही गया, सिर की पायाला जगह सिर पायच गया, जुळले. पैर की जगह पैर गया, ते उभे राहिले वे खड़े हो गए आणि ते एक मोठं सैन्य म्हणून उभं राहिलं. और वो एक सेना करके खड़ा हो गया। ओके आणि हे काय आहे, और ये क्या है? आम्ही ट्रान्सलेशन करताना किंवा त्याचं एक इंटरप्रिटेशन करताना म्हणतो आम्ही की एक आत्मिक आमच्यासाठी एक संजीवनते आहे. और उसका अनुवाद या उसका अर्थ लगाते हुए हम बताते हैं कि हमारे लिए एक आत्मिक बेदारी है, बरोबर आहे, सही है, पण शारीरिक रीतीने लेकिन शारीरिक रीति से देव त्यांना एकत्र आणत होता. परमेश्वर को इनको इकट्ठा ला रहा था। देवाने त्यांना एकत्र आणलं. परमेश्वर ने उन्हें इकट्ठा लाया। 1948 ते आले एकत्र 1948 में वो इकट्ठा आए आणि एकत्र आल्यानंतर डोकं डोक्याच्याच ठिकाणी, और सिर की जगह पे गया, हात हाताच्या ठिकाणी, हाथ की जगह पे गया, पाय पायाच्या ठिकाणी. पैर पैर की जगह पे गया। सो इस्रायल इज अ मिरॅकल. तो इस्राएल एक चमत्कार है। जर कोणी म्हटलं आज की देव नाही, अगर आज कोई कहता है कि परमेश्वर नहीं है, ह्या जगात देव नाही, इस संसार में परमेश्वर नहीं है, देव दाखवा, परमेश्वर दिखाओ, तुम्ही त्यावेळेस इस्रायल दाखवा. उन लोगों को तुम इस्राएल दिखाओ। इथे निवडून द्यावं लागतं माणसाला, यहाँ पे व्यक्ति को चुन के देना होता तरी है, ते माणसाचं ऐकत नाही. फिर भी उस व्यक्ति का सुनते नहीं। निवडून पण देतो ना ऐकत पण नाही. चुन के भी देते और उसका सुनते भी नहीं। आपणच निवडून देतो आणि म्हणतो, आपणच म्हणतो बरोबर नाही, काढा. हम ही चुन के देते और हम ही कहते अरे ठीक नहीं है, इसे निकालो। आणि मग हे सगळं भांडणं वादविवाद सुरू होतात. ये सब कुछ झगड़े वगैरह शुरू होते हैं। डोकं डोक्याच्या ठिकाणी आलं. सिर की जगह पे आया। लिडरशिप देवाने आणली, अगुवापन परमेश्वर ने लाया, हाताने स्वीकारली, हाथों ने ग्रहण किया, पायाने स्वीकारली. पैरों ने ग्रहण किया, एक सैनिक म्हणून इस्रायल उभा राहिला एक सेना करके इस्राएल खड़ा हुआ आणि मग तो लढला. और फिर वो लड़ा। आणि आपण पाहतो आता तो लढत आहे. और हम आज भी देख रहे कि वो लड़ रहा है आणि त्याच्यामध्ये जान आलेली आहे, और उसके अंदर अब जान आ चुकी है, जीव आलेला आहे. उसके अंदर प्राण आ चुका आणि है असं म्हटलं तो सशक्त झाला. और अब ये प्रबल बना है। आजचं इस्रायल बघा, आज का इस्राएल देखो, भारताला भारत को रशिया नंतर, रशिया के बाद, अमेरिका नंतर अमेरिका के बाद सर्वात जास्त शस्त्र इस्रायल पुरवत आहे. सबसे ज्यादा शस्त्रास्त्र इस्राएल से आता है। 1948 पर्यंत 1948 तक ही भूमी काटे कुसळे आणि बुशेष म्हणजे झुडपांनी भरलेली होती. ये जो भूमि थी वो उन कटारों से और पौधों से भरी हुई थी। आज तुम्ही जर आज तिकडे गेलात आज अगर आप वहां पे जाते हो तर संपूर्ण भूमी हिरवीगार आहे. आज वो पूरी भूमि में हरियाली है ओके आणि इतके सुंदर फळं और इतने अच्छे अच्छे फल, दूध आणि मध वाहणारी देश. शहद से और दूध से बहने वाला ये देश। बरं दूध वाहणारा देश असं का म्हटलंय? इसे शहद से दूध से बहने वाला देश क्यों कहा गया है? आपल्या महाराष्ट्रातली मराठी गाय किती लिटर दूध देती? हमारी जो महाराष्ट्र में की गाय है वो कितना लीटर दूध देती है अंदाजे? अंदाज से? अच्छा तुम्हारी गुजरात वाली तो गुजरात वाली कितनी देती है? किती? 20 लिटर. कोणती? महाराष्ट्रातली. महाराष्ट्रातली 20 लिटर देते. ओके गुजरात वाले बताओ गुजरात वाली कितनी देती है? किती? 5 से 7. 5 से फारच 7. गरीबी आहे हो. बरं, ठीक आहे. फारच बिचारी 40 दिवस उपासात आहे का काय? 40 दिन उपवास कर दिए क्या? ओके हरकत नाही. ठीक आहे. येस स्ट्रॉंग 17 ते 18 लिटर दूध देऊ शकते. ओके जो प्रबल है 17-18 लीटर देती है। आता सांगू इस्रायलची गाय किती लिटर दूध देते? अभी जानते हो इस्राएल की गाय कितना लीटर दूध देती है एका दिवसाला? एक दिन में? मी तुला दूध आणि मध वाहणाऱ्या प्रदेशात आणेन. मैं तुझे दूध और शहद से बहने वाले प्रदेश में लाऊंगा। 70 लिटर दूध देते एक गाय. एक गाय 70 लीटर दूध देती है। नेक्स्ट टाइम कोणी म्हटलं ना मी देवावर विश्वास ठेवत नाही, अगली बार अगर कोई कहता है ना कि मैं परमेश्वर पे भरोसा नहीं करता हूँ, देव बिव काय नाही, परमेश्वर वगैरह कुछ भी नहीं है, त्याला धरान घेऊन जा. उसे पकड़ो और इस्राएल ले जाओ। गाईच बर का, अनाकोंडा नाही, गाईच. गाईच गाय है, कोई अजगर नहीं है। ओके आमच्याकडे सगळ्यात दष्टपुष्ट गाय 20 लिटर दूध देते. हमारे यहाँ पे सबसे जो अच्छी गाय है वो 20 लीटर दूध देगी। इट्स कॉमन. अशी 70 लिटर दूध एका दिवसाला देते ती गाय. वहाँ की कोई भी गाय 70 लीटर दूध एक दिन में देती है। मग परमेश्वराने ऐका, मग परमेश्वराने फिर परमेश्वर ने ओके हे सगळं चालू असताना मंडळी कुठे आहे? ये सभी के बीच कलीसिया कहाँ पर है? मंडळी अदृश्य होती, कलीसिया अदृश्य थी, पण ते परमेश्वर मंडळीशी पण बोलत होता. लेकिन परमेश्वर कलीसिया से भी बात कर रहा था। ओके, बरीचशी वचनं परमेश्वर यशाच्या पुस्तकात मंडळीशी बोलतो. बहुत सी वचन जो है यशाया के ग्रंथ में प्रभु कलीसिया से बात कर रहा है। आणि मग परमेश्वर
एका ठिकाणी मंडळीला म्हणतो माझ्या लोकांचं सांत्वन कर. I think यशया 40:40. ओके. और एक जगह परमेश्वर कलीसिया से कहता है कि मेरे लोगों को सांत्वना दो. 40व्या अध्यायामध्ये तो म्हणतो माझ्या लोकांचं सांत्वन करा. वो कहता है यशायाह 40 में कि मेरे लोगों को सांत्वना दो. परमेश्वर तो माझ्या लोकांचं सांत्वन करा, वो कहता है मेरे लोगों का सांत्वना करो, कारण तिची शिक्षा ती भरून पावलेली आहे. क्योंकि उनकी सजा उन्होंने पूरी की है. ऐका, बऱ्याच वेळेस ओके आम्ही म्हणतो त्यांची शिक्षा भोगत आहेत. बहुत से बार हम कहते हैं कि वो सजा भुगत रहे हैं. देव सर्व काळ शिक्षा देतो का? परमेश्वर हमेशा सजा देता है क्या? किती लोकांना लेकर आहेत हातवर करा, आई वडील आहेत, किती कितने जण लोग आई यहाँ वडील पे आहेत. माँ बाप है, उनको बच्चे हाथ ओके. ऊपर करे. तुम्ही तुमच्या लेकरांना रात्रंदिवस हाणत राहता का? दिन रात बच्चों को पीटते हो क्या? आज लोकांना असं वाटतं की त्यांनी केलेल्या चूक त्यांनी केलेलं जे काही पाप जे काय त्याचं शासन देव त्यांना 2000 वर्षाला देतोय. और लोगों को आज भी लग रहा है कि जो उन्होंने गलतियां की है प्रभु आज तक उन्हें ताड़ना दे रहा है. दुप्पट शिक्षा देवाने त्यांना दिली. दुगनी सजा प्रभु ने उन्हें दी है. वचन सांगतं बाइबल बताती है दुप्पट शिक्षा मिळाली, दुगनी सजा उन्हें मिली है, मिळालेली आहे. मिली है. 1939 सालापासून ते 44 सालापर्यंत 1939 से लेकर 1944 तक काय होतं हे या 5 वर्षामध्ये? इन 5 सालों में क्या हुआ? ओके, या 5 वर्षामध्ये त्या हिटलरनी जर्मनीमध्ये 60 लाख यहुदी मारले. हिटलर ने जर्मनी में 60 लाख यहूदियों को मारा. दुप्पट शिक्षा मिळाली. दुगनी सजा मिली. पण प्रत्येक गोष्टीला शेवट आहे हर एक बात को अंत है आणि वेळ आहे. और समय है. परमेश्वर वेळेनुसार काम करतो. प्रभु समय के अनुसार काम करता है. ती वेळ होती, ती शिक्षा दिली. वो समय था, सजा मिली. आता देव शिक्षा देत नाहीये. अब प्रभु सजा नहीं देता. आता त्यांच्या विरोधात उभा राहणाऱ्या व्यक्तींना देव शिक्षा देते. अभी उनके खिलाफ खड़े रहने वाले लोगों को प्रभु सजा देता है. हॅलो, and I'm afraid to tell you this. और मैं ये बताता हूं कि आपको मुझे डर लग रहा है. त्यात मंडळी पण आहे. उनके अंदर कलीसिया भी है. अननोइंगली, कारण न जानता आम्ही काही बोलून जातो. अनजाने में हम कुछ भी बोल देते हैं. मी हे अनुभवलेलं आहे. मैंने इसका अनुभव लिया है. मला बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या. मैं काफी सारी बातें नहीं जानता था. अजाणतेमध्ये मी बोलून गेलो. अनजान रीति से मैं बोल चुका हूँ. भोगतायत त्यांचं कर्माचे फळ. अब वे लोग भुगत रहे उनके कर्मों के. हेच म्हटले तुझ्या रक्ताचा झाड आमच्या डोक्यावर असू दे, मुलावर असू दे. उन्होंने कहा था कि तेरे लहू हमारे ऊपर, हमारे बच्चों के ऊपर रहने दे. टाइम इज चेंज्ड. समय बदल चुका है. वेळ बदललेली आहे. समय बदल चुका है. आता परमेश्वर त्यांच्या बाजूने उभा आहे. अब प्रभु उनके ओर से खड़ा है. आम्हाला त्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. हमें भी उनके ओर से खड़े रहना है. जकर्या 12, 13, 14 जकरिया 12, 13, 14 हे 3 अध्याय जे आहेत ना, ये जो तीनों अध्याय है हे आत्ताच्या काळाबद्दल सांगत आहेत. ये अभी के समय के बारे में बताते आणि हैं. मग यशया 700 वर्षापूर्वी देव यशाला म्हणतो, और 700 साल पहले परमेश्वर ने यशायाह से कहा, तू म्हणतो तू कम्फर्टी ओ माय पीपल, ओके माय पीपल, माझ्या लोकांचं सांत्वन कर. वो कहता है कि तू मेरे लोगों का सांत्वना कर. ऐका, आता तो यशाला नाही म्हणत, अब वो यशायाह से नहीं कह रहा है. कोणत्या तरी लोकांना म्हणत आहे. तो वो किसी तो लोग, कौन से तो लोगों से कह रहा है. कोणत्या तरी लोकांना म्हणत आहे. कौन से तो लोगों से कह रहा है. माझे लोक कोणाचे? माझे लोक कोण? मेरे लोग कौन? इस्रायल. इस्राएल. परमेश्वर म्हणतो माझे लोक. वो कहता है वो मेरे लोग है. मिस्त्री होते का देवाचे लोक? मिस्री परमेश्वर के लोग थे त्याला क्या? सांगा ना मला. थे या नहीं थे? रोमन होते का? रोमी लोग थे क्या? माझे लोक, मेरे लोग, ज्यांस माझे नाव दिले, जिसे मेरा नाम दिया गया है. आपण म्हणतो नाही का दुसरी इतिहास 7:14, हम बोलते 2 इतिहास 7:14. माझे लोक, मेरे लोग, ज्यांस माझं नाव दिलेलं आहे. जिन्हें मेरा नाम दिया हे गया माझे है. लोक कोण आहे? वे मेरे लोग कौन है? हा? इस्रायल म्हणतो तो माझे लोक वो आहे. कहते कि इस्राएल मेरे लोग है. तो म्हणतो इस्रायल माझा प्रथम जन्मलेला आहे. वो कहता कि इस्राएल मेरा प्रथम जन्मा इस्रायल हुआ माझी है. पत्नी आहे. इस्राएल मेरी दुल्हन है. इस्रायल माझा सेवक आहे. इस्राएल मेरा दास है. ओके, सो परमेश्वर ह्या गोष्टी वचनात सांगतो. ओके, इस्रायल माझी खासगीची मालमत्ता आहे. वो कहते कि इस्राएल मेरी खुद की खासगी जायदाद है. ऐका, सो परमेश्वर जेव्हा म्हणतो ना, तो म्हणतो माझ्या लोकांचं सांत्वन करा, वो कहता है कि मेरे लोगों की सांत्वना करो, कारण त्यांना दुप्पट शिक्षा मिळालेली आहे. कि उन्हें दुगनी सजा मिली है. कोणाशी बोलतो देव? प्रभु किससे बात कर रहा है? 700 वर्षापूर्वी देव मंडळीला सांगत होता, 700 साल पहले परमेश्वर कलीसिया को बता रहा था, माझ्या लोकांचं सांत्वन करा. मेरे लोगों का सांत्वना करे. दुर्दैवाने मंडळी सांत्वन करायच्या ऐवजी न्याय करते. लेकिन दुख की बात है, उनका सांत्वना करने के बजाय कलीसिया उनका न्याय कर रही है. माझ्या लोकांना खांद्यावर बसून आणा. मेरे लोगों को कंधे पर बिठा कर लाओ. आता कसे खांद्यावर बसून आणायचे? कैसा कंधे पे बिठा के लाए? एक 6-6 फुटाचा आहे. एक 6 फुट का है. हा ना,
त्यांची फोटो टू म्हणजे ओके आपली 42 साईज म्हणजे त्यांची स्मॉल साईज आहे. जो हमारा 42 हाँ। शर्ट साइज रहता है वो उनका सबसे स्मॉल साइज हा, है. पण आपण असे फिर भी त्या हम ऐसे- आडदंड शरीराने पण त्यांना देवाने फार सुंदर बनवलेले और आहे. शरीर से परमेश्वर ने उन्हें बहुत अच्छा बनाया है. हाईट दिलेली आहे, सौंदर्य दिलेलं उन्हें आहे. कद दिया है, उन्हें सुंदरता दी है. आणि आता मग ते यशाला म्हणतो माझ्या लोकांना खांद्यावर बसून आणा. और अभी प्रभु कहता है यशा को मेरे लोगों को कंधे पे बिठा के लाओ. यशा एक असा संदेश आहे यशा एक ऐसा नबी है पवित्र शास्त्रामध्ये बाइबल में ज्यांनी खूप लांबचं पाहिलं. जिन्हें बहुत दूर का देखा है. त्याच्यानंतर दानिएल एक आहे, उसके बाद दानिएल एक है. बाकीच्यांनी फार जवळचं पाहिलं. बाकी के लोगों ने नजदीक का देखा, यशाने खूप लांबचं पाहिलं. यशा ने दूर का देखा. आपल्यासाठी लेकिन हमारे लिए जर प्रभूसाठी भूमी महत्वाची आहे, प्रभु के लिए वो भूमि महत्वपूर्ण है. लोक महत्वाचे आहे, लोग महत्वपूर्ण है. तर आपल्यासाठी पण महत्वाचे आहे. हमारे लिए भी महत्वपूर्ण है. देवाने त्यांना क्षमा केली. प्रभु ने उनको क्षमा किया है. त्यांच्या पतनाचं पापाचं त्यांना शासन दिलं उनके पतन की उनके पाप की उन्हें सजा मिली है. की आणि म्हणून आम्ही देखील त्यांना क्षमा केली पाहिजे. इसलिए हमें भी उनको माफ करना है. यशया 60:8 वचन म्हणतं यशया 60 और वचन 8 में लिखा है, हा कोण आहे? ये कौन है? हा लांबून येते, हा कोण आहे? दूर से आने वाला कौन है? हा कबुतरासारखा आहे. ये एक कबूतर के नाई है ओके, आणि तो उडत येत आहे. और वो उड़ते हुए आ रहा है. इकडे लक्ष दे, इकडे बघा सगळे. सब लोग यहाँ पे ओके, देखें. यशया पाहतो यशया देखता प्रभू है येशू ख्रिस्त जन्माच्या आधी 700 वर्ष, यीशु के जन्म से पहले 700 साल. आणि तो म्हणतो हा कोण आहे? वो कहता है कि ये कौन है? हा कबुतरासारखा दिसतोय ये कबूतर के समान तो दिख रहा है. आणि हा उडत उडत येत आहे. वो उड़ते उड़ते आ रहा है. यशयाला नाही कळालं सगळं ते व्यवस्थित, सगळं नाही कळालं. यशा को ठीक से समझ में नहीं आया. यशयाला कबूतर दिसलं, लेकिन यशा को कबूतर दिखा. त्याला पंख दिसले, उसे पंख दिखे. तो उडत येत होता. वो उड़ते उड़ते आ रहा था. माझ्या लोकांना खांद्यावर बसून आणा. मेरे लोगों को कंधे पे बिठा के लाओ. कोस ओके, त्या ह्यानी पण आले, बोटीतून पण आले त्या. ओके, इसी तरह से वो कश्ती में से भी आए. पण यशयाने काय पाहिलं माहिती का? यशा ने क्या देखा? एल इस्रायल एअरलाईन पाहिली. एल इस्राएल की हवाई जहाज का उसने देखा. पहिली गोष्ट तर तुम्ही तिकडे बघा, तुम्हाला तो राखाडी कलर दिसतो का? सबसे पहला देखो कि वहां पे आपको वो कबुतराचा कबूतर कलर का दिसतो रंग का? दिखता है क्या? कबूतर हे पांढरे असतात, कबूतर सफेद होते हैं ते राखाडी कलरचे पण असतात. लेकिन वो ओके, राखी कलर पण असतात. ओके, राख के रंग के भी होते हैं. या. इस्रायलचं तुम्ही जर हे बघितला तर थोडाफार त्या अंशी आहे. एल आणि हा कोण आहे? ये कौन है? हा लांबच्या गावावरून उडत उडत येते. ये दूर के देश से उड़ते उड़ते आ रहा है. यशया ते बघितलं, त्यांनी लिहिलं आणि मेला. यशा ने वो देखा, लिखा और मर भी गया. त्या काळी विमान नव्हते. उस समय हवाई जहाज नहीं था. जवळजवळ 18व्या शतकापर्यंत ह्याचं इंटरप्रिटेशन लोक करू शकले नाहीत. 1800 दशक तक लोग इसका अर्थ नहीं बता पाए. बाय द वे, ओके, मागच्या 150 वर्षापासून खऱ्या अर्थाने हा सब्जेक्ट जिवंत झालाय. और पिछले 150 साल से ये विषय उभर कर आया है. तोपर्यंत इस्रायल हा अंधारात होता, तब तक इस्राएल अंधकार में था. मग तो प्रकाशात आला. फिर वो उजियाले में आ गया. ओके, आणि मग तो जे लिहितो, जो लिख रहा है मागच्या 150 वर्षामध्ये, 150 म्हणण्यापेक्षा प्रॉब्ली एक 70-80 वर्षामध्ये, आता ते आम्ही डोळ्यांनी पाहत आहे. और अभी पिछले 70-80 साल में हम उन बातों को आंखों से देख रहे हैं. हा कोण आहे? ये कौन है? हा उडत येत आहे. ये उड़ते उड़ते आ रहा है. आणि ओके, हे बेन गुरियन, हा जो बेन गुरियन आहे, ओके, ज्याने इस्रायलचा पहिला बेसिकली फर्स्ट प्राईम मिनिस्टर, ओके, आणि ज्या ठिकाणी बेन गुरियन एअरपोर्ट आहे, और जहाँ पे बेन गुरियन का हवाई अड्डा है, ओके, ते त्या ठिकाणी यशया राहायचा. और उस जगह पे यशायाह रहता था. ते एकच एअरपोर्ट आहे इस्रायलमध्ये, पूरे इजराइल में एक ही हवाई अड्डा है, बेन गुरियन. बेन गुरियन. हा कोण आहे जो आता लांबून उडत उडत येत आहे? जो दूर से उड़ते उड़ते आ रहा है. असं म्हणतात एका दिवसाला जवळजवळ 1200, 1400, 1500 यहुदी आपल्या सगळं सोडून आपल्या भूमीकडे येतात. ऐसा लोग कहते हैं कि हर दिन 1200-1400 लोग अपना सब कुछ छोड़ छाड़ कर इजराइल में लौट रहे हैं. आफ्रिकेमधून येते, अफ्रीका से आ रहे हैं, युरोपमधून येते, यूरोप से आ रहे हैं, अमेरिकेतून येते. अमेरिका से आ रहे हैं. आपल्या भारतामध्ये खूप यहुदी लोक होते, भारत में भी बहुत से यहूदी लोग थे. बरेचसे गेले. बहुत से लौट गए. गुड न्यूज सांगतो,
एक अच्छी बात बताता हूँ। इस्रायल आपल्याला नेहमी मित्र समजतो. इसराइल हमेशा हमें दोस्त मानता है। तो तुला आशीर्वाद देईन त्याला मी आशीर्वाद देईन. जिसे तू आशीषित करता है उसे मैं आशीषित करूंगा, रिगार्डलेस ऑफ तू कोण आहेस ते नाही महत्वाचं. और तू कोई भी रहे उससे फर्क नहीं पड़ता। जो अब्रामाच्या संतानाला आशीर्वाद देईन परमेश्वर तो जो तुला आशीर्वाद देईन त्याला मी आशीर्वाद करेन. और जो अब्राहम की संतति को आशीषित करता है, प्रभु उससे कहता है कि जो तुझे आशीषित करता है उसे मैं आशीषित करूंगा। ती ऑल अदर साईड ओके जे काय असेल ते पॉलिटिकल बाजू ठेवा, परंतु त्यांनी इस्रायलची हात मिळवणी केली, दोस्त म्हटले. और राजनीतिक कुछ भी बाजू को छोड़ दो, लेकिन उन्होंने इस्राएल के साथ हाथ मिलाया है, दोस्ती की है। देवानी पण त्यांना ब्लेस केलंय. प्रभु ने भी उन्हें आशीषित किया है। तो परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांचं सांत्वन करा, तो प्रभु कहते हैं कि मेरे लोगों का सांत्वना करो, कारण ते खूप खूप त्रासातून गेलेले आहेत. क्योंकि वो काफी तकलीफ से गुजरे हैं। त्यांचा दोष फक्त हा की ते यहुदी आहेत. उनका दोष केवल इतना है कि वो यहूदी है। जसं आज तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून ख्रिस्ती या नावाने तुमच्या छळ होतंय, जैसा आज तुम मसीह होकर के मसीह होने के कारण तुम्हारा सता होता है, तसा त्यांचा दोष हा फक्त यहुदी म्हणून उनका होतोय. दोष केवल इतना है कि वो यहूदी है। मी कोणाला दोष द्यायला इथे आलो नाही. मैं यहाँ पे किसी को दोष देने के नहीं आया हूँ। मी हे म्हणेल की माझे काही दृष्टी माझी बंद होती या संदर्भाने, और मैं ये बताना चाहता हूँ कि इस जगह के लिए मेरी दृष्टि बंद थी, ती उघडली. वो खुल गई है। माझी जबाबदारी आता ही आहे अब मेरी जिम्मेदारी ये है की माझ्या भावांचं माझ्या लोकांना मदत करावी की त्यांचे देखील डोळे उघडले जावे. अब मुझे मेरे भाइयों को मदद करनी है कि उनकी भी आंखें खुल जाए। वचनाची भूमी प्रतिज्ञा का देश, वचन का देश आणि होली लँड और पवित्र भूमी, फरक आहे. फर्क है। ओके, वचनाची भूमी म्हणजे जे देवाने त्यांना ओके स्पष्ट सांगितलं होतं, नाईल नदीपासून ओके ते फरात नदीपर्यंत. और प्रतिज्ञा की भूमि क्या है जो प्रभु ने उन्हें साफ साफ बताया था, नील नदी से लेकर फरात नदी तक। आणि ही भूमी अब्रामाच्या संतानाला दिली होती. और अब्राहम की संतति को ये भूमि दी गई थी। एकेकाळी त्यांच्या हातात ती होती, एक समय पर उनके हाथ में थी, आता नाही. अब नहीं है, पण ती वचनाची भूमी आहे लेकिन वो प्रतिज्ञा की भूमि है आणि ते क्लेम करत असतील और वो उससे अपना मानते हैं। तर मग जे त्यांचं आहे त्यांनी जर क्लेम केलं अगर जो उनका है वो उसे मान लेते हैं, तर आपल्यासाठी भूमिका काय असेल. तो फिर हमारे लिए जिम्मेदारी क्या होगी? आता होली लँड वो है पवित्र भूमि। पवित्र भूमी काय आहे? पवित्र भूमि क्या है? जिथे येशू चालला ती पवित्र भूमी आहे. जहाँ पे यीशु चला वो पवित्र भूमि है। होली लँड टूर म्हणतो ना, होली लँड टूर. हम कहते हैं ना कि पवित्र भूमि का सफर, सो बेसिकली जिथे प्रभू येशू चालला तो जहाँ पे यीशु मसीह चला ती होली लँड. वो पवित्र भूमि है। परंतु प्रॉमिस लँड मोठी आहे लेकिन प्रतिज्ञा की भूमि बड़ी है आणि ते आपल्या भूमीला परत येते. और वो अपनी भूमि में फिर आ रहे हैं। आपली भूमी हातामध्ये घेत आहेत अपनी भूमि को वो लोग हासिल कर रहे हैं आणि ती हातामध्ये घेऊन तुम्हाला मला मदत करते. और हासिल करके वो आपको और मुझे मदद कर रहे हैं। पास्टर मला कशी मदत करते? पास्टर वो मेरी किसी मदद कर रहे त्यांच्या हैं। भूमीत परत येऊन ती भूमी हस्तगत केलं तर मला त्याचा फायदा काय? अगर वो उनकी भूमि में लौटते हैं तो उसका फायदा मुझे क्या है? कारण त्यांनी ती जर भूमी हातात नाही घेतली अगर उस भूमि को हाथ में नहीं लेते आणि यरूशलेम त्यांच्या हातात नसेल और यरूशलेम अगर उनके हाथ में नहीं तर है, येशूचं येणं कसं होईल? तो फिर यीशु कैसा आएगा? त्यांनी त्यांच्या भूमीत असणं गरजेचं आहे उन्हें उनकी भूमि में रहना जरूरी है। आणि म्हणून ते यरूशलेमेसाठी लढत आहे. इसलिए यरूशलेम के लिए वो लड़ रहे हैं। ते म्हणतात आमचा जीव गेला तर हरकत आहे, पण आम्ही यरूशलेम सोडणार नाही. वो क्या कहते हैं? प्राण भी जाए लेकिन हम यरूशलेम को नहीं छोड़ेंगे। म्हणजे बेसिकली काय तर आम्हाला ते पाहिजे, मूल रीति से क्या हमें वो चाहिए, आम्हाला ती जागा पाहिजे. हमें वो जगह चाहिए। त्या जागेवरती अब्रामाने आपला एकुलता एक पुत्र दिला, म्हणजे वधण्यासाठी आणला होता. जहाँ पे अब्राहम ने अपने इकलौते बेटे को कुर्बानी के लिए लाया था। ज्या ठिकाणी ओके सलमान राजाने मंदिर बांधलं, जहाँ पे सुलेमान राजा ने मंदिर बांधा था। ज्या ठिकाणी कराचा कोष आणून ठेवण्यात आला, जहाँ पे संदूक की वाचा लाकर रखी गई। ओके तीच भूमी ज्या ठिकाणी ओके प्रभूने आपला पवित्र आत्मा पाठवला. और वही भूमि जहाँ पे परमेश्वर ने अपना पवित्र आत्मा भेजा, फार लांब नाही, जवळच आहे ते. वही पर है, ज्यादा दूर नहीं है। इनफॅक्ट तो सियोन पर्वतच आहे बेसिकली. और देखा गया तो सिय्योन पर्वत ही है। सो ते सगळं आजूबाजूलाच आहे. वो सब एक ही जगह पर है। हे सगळं काही जे आहे ना ये सब कुछ जो है ना हे हातात पाहिजे. वो उन्हें चाहिए। आणि जर ते त्यांच्या हातात नाही राहिलं और अगर वो उनके हाथ में नहीं रहता तर प्रभूचं येणं अडखळून जाईल, तो प्रभु का जो आना है वो उसमें बाधा आएगी, थांबून जाईल. वो रुक जाएगा। आणि म्हणून ते अननोइंगली मंडळीला मदत करतात. इसलिए अनजानी रीति से वो कलीसिया की सहायता कर रहे हैं। आणि मग प्रभू म्हणतो आम्हाला की तुम्ही त्यांचं सांत्वन करा. इसलिए प्रभु हमें कहता है कि तुम उनका सांत्वना करो। रूथचं पुस्तक खूप छान आहे. रूत की किताब बहुत ही अच्छी है। रूथचं पुस्तक आम्ही बराच वेळा शिकवतो. रूत की किताब हम काफी बार सिखाते हैं खास करून जे नवीन लग्न झालं ना ती त्यांच्यासाठी वापरतो. और विशेष रीति से जिनकी नई शादी हुई उन्हें हम सिखाते त्या हैं। नवीन वधूला आम्ही म्हणतो वो नई दुल्हन को हम सिखाते हैं। बघ ओके आता हे माझे लोक
काय तुझे लोक ते माझे लोक, देख हम उसे बोलते हैं, तेरे लोग वो मेरे लोग, तुझं घर ते माझं तेरा घर. घर वो मेरा घर. आणि ती पण म्हणते हा बाबा बरोबर आहे, वो भी कहती है हाँ बराबर बरोबर है, त्यासाठी. तर तुझं घर ते माझं घर, तेरा घर वो मेरा घर, तुझे पैसे ते माझे पैसे, तेरे पैसे मेरे पैसे, माझे पैसे ते माझे पैसे. मेरे पैसे मेरे पैसे. नाही नाही, हे रूतच्या पुस्तकात नाही, नहीं ये रुत की किताब में नहीं है, हे भूतच्या पुस्तकात आहे. ओके, ये सो भूत की किताब में है. तुझा देश. ओके, आणि आणि मग ती अर्पा आणि रूथ, और जो अर्पा और रूत थे, आणि मग नवमीला कळालं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो, नवमी को समझा कि हम गलत स्थान पे आ गए हैं, देवाच्या इच्छेत आपण नाही. हम परमेश्वर की योजना में नहीं है. तिचे डोळे उघडले, तिला परत जायचं. उसकी आँख खुल के उसे वापस जाना आणि पड़ा. मग ती दोघींना म्हणती तुम्ही एक काम करा, जा, माझी मुलं पण आता नाहीत जिवंत. और वो दोनों को कहती है तुम दोनों लौट जाओ, अब मेरे बच्चे भी जिंदा नहीं है. मग अर्पा आली, गळ्यात पडली. और अर्पा आती उसके गले में पड़ती. अगं बाई बाई, काय प्रेम ते. हो ना, मुके घेतले, कितना उनका प्रेम था. अर्पाने मुके घेतले अर्पा ने उसे चूमा आणि गेली निघून. और वो गई. रूथ म्हणते, रूत कहती है, नवमी म्हणती रूथला तू पण जा. नवमी ने रूत से कहा तू भी जा. रूथ म्हणते नाही मी नाही जाणार. रूत ने कहा नहीं मैं नहीं जाऊंगी. ती म्हणते अरे माझ्याकडे काय राहिलं आता, उसने कहा मेरे पास अब क्या है, मी नवमी होती, मी मारा झाली आता. मैं नवमी थी अब मैं मारा हो गई. पण म्हणते ती मला मारा म्हणा. वो कहती कि मुझे मारा कहो. ओके, वृक्ष मारा म्हणजे वृक्ष. और मारा काटते पूरा सूखा हुआ पण रूथ साठी लेकिन रूत के लिए नवमी काय हे महत्वाचं नव्हतं. वो कुछ भी महत्वपूर्ण नहीं था. त्या नवमी बरोबर राहून राहून उस नवमी के साथ रह रहकर तिला नवमीचा यहोवा परमेश्वर कळाला होता. उससे नवमी का यहोवा खुदा समझ में आया था. ठीक आहे, तू रुष्कयस, तो ठीक है तू सुखी है, तुझ्याकडे नाही राहिलं काही, अब तेरे पास कुछ भी नहीं है, तू दरिद्री झालेली आहेस. अब तू गरीब हो चुकी है, तुझ्या संदर्भात नाहीये, लेकिन अब ये तेरे बारे में नहीं है, तुझ्या देवाच्या संदर्भात अब आहे. ये तेरे खुदा के बारे में है. आणि मग ती म्हणती तुझा देव, और फिर वो कहती है कि तेरा खुदा तो माझा वो देव, मेरा खुदा है, तुझा देश तेरा देश माझा देश. ये मेरा देश है. देशात कोण राहतं? देश में कौन रहता है? लोक राहतात. लोग रहते हैं. भारत देश, भारत देश, आम्ही भारत देश म्हणतो. हम भारत देश कहते मग हैं. त्याला त्या देशाला महत्व काय आहे? इस देश को महत्व क्यों या है? देशात लोक राहतात. इस देश में लोग रहते हैं. थोडक्यात ती काय म्हणते, वो क्या कहती है? तुझे लोक तेरे लोग ते माझे लोक. वो मेरे लोग. आम्हाला इस्रायलचा देव पाहिजे, हमें इज़राइल का खुदा चाहिए. आम्हाला त्या देवाचे लोक नको. आज हमें उस खुदा के लोग नहीं चाहिए. तुझा देश तेरा देश माझा देश, वो मेरा देश, तुझे लोक तेरे लोग ते माझे लोक. वो मेरे लोग. गेस व्हॉट हॅपन, देखो क्या जेव्हा हुआ जेव्हा ती हे म्हणाली जब उसने ऐसा कहा आणि हात धरून आली, और वो हाथ पकड़ कर आई, तेव्हा परमेश्वराने तिची आठवण केली. तो परमेश्वर ने उसे याद किया. तिचं लग्न एका राजा बरोबर झालं. उसकी शादी एक राजा के साथ हुई. फक्त काय कनेक्शन, वो समझ में आ रहा है? आमचं पण लग्न एका राजाबरोबर होणार आहे. हमारी शादी भी एक राजा के साथ होने वाली है. आणि मग तिच्याच वंशावळीमध्ये परमेश्वराने प्रभूने ओके आपला पित्याने आपला पुत्रही पाठवला. और उसी के वंश में परमेश्वर ने अपना पुत्र को भी भेजा. मत्तयाचा पहिला अध्याय ना बरेच लोक वाचत नाहीत. मत्ती के पहला अध्याय बहुत से लोग नहीं पढ़ते. ह्याला हा झाला, त्याला तो झाला, त्याला तो काय करायचं आपल्याला, कोणाला काय झाला. इससे ये हुआ उसे हुआ, हमें क्या करना है, किसे क्या हुआ. लोकांना लेकर होतात ना, झाली लेकर, आपण काय करायचं लोगों आपल्याला. को बच्चे होते होने दो, हमें क्या. नाव पण अशी जिप्पाड वाकडी तिकडी होतीये. और नाम भी ऐसे अमीनाबाद, उस्मानाबाद, औरंगाबाद अशी नावं आहेत. ती काय करत, मी वाचताना कधी कधी वाटतं अरे नाव तरी संतोष, अनिल अशी नावं ठेवायची. और नाम भी ऐसे कि पूरी जीभ लपलपटा जाती है. पण त्या पुस्तकामध्ये चार महिला आहेत. उस किताब में 4 महिलाओं है. त्या चारही महिला कोण होत्या माहिती का? और चार स्त्री कौन थे? त्या चारही महिला यहुदी नव्हत्या. ये चारों स्त्री यहूदी नहीं थे. तमार, तमार, रूथ, रूत, बॅथशेबा, बथशेबा, राहाब, राईट या राहाब. ह्या यहुदी नव्हत्या, ये यहूदी नहीं थे. त्या परराष्ट्रीय होत्या, ये अन्य जाति के थे. ते परक्या होत्या. ये बाहर से थे. पण त्या आल्या फिर भी वो आए आणि त्या जॉईन झाल्या. और वो जुड़ गए. आणि त्या जॉईन झाल्यामुळे और वो जुड़ गए इस कारण देवाने त्यांना त्या वंशावळीतच आणलं. प्रभु ने उनको उस वंशवाली में लाया. पुढच्या सत्रामध्ये बघू आपण. अगले सत्र में हम देखेंगे. आम्ही बाहेरचे होतो, हम बाहर के थे, आम्हाला आतमध्ये कसं आणलं. हमें अंदर कैसे लाया गया. पण आत आणल्यानंतर अब अंदर लाने के बाद आम्ही आतला जो आहे त्याला बाहेर काढायला बसलोय. अभी जो अंदर का है हम उससे बाहर निकालने की कोशिश कर रहे हैं. आणि हे केलं, और ये किया भी. 1800 वर्ष केलं. 1800 साल ये किया. असं वाटत असेल ते देवाला. परमेश्वर को कैसा लगता होगा. त्या
यहूदा वंशात जन्मल्या नव्हत्या, वो यहूदा वंश में से नहीं थे, त्या परक्या होत्या. वो बाहर के थे. त्यांचं बॅकग्राऊंड कसं होतं बघा. उनके पार्श्वभूमि की स्थिति देखो. मोवाबी, मोआबी, रहाब, कसबीन, राहाब वैश्या थी, तमार, तमार, युरियाची नव्हती आपली ती बेतशिबा, बेतशेबा. यांना आतमध्ये आणलं, उन्हें अंदर लाया गया, सन्मान दिला, उन्हें आदर दिया, नाव दिलं, नाम दिया, लेकरं झाली. बच्चे हुए, त्यांनी ते ऋणी राहावं. ताकि वो उनके शुक्रगुजार रहे. आम्हाला आत आणलेलं आहे, कि हमें अंदर लाया गया है, मी ऋणी राहावं, हम उनके शुक्रगुजार है, मी ऋणी असावं. हम उनके शुक्रगुजार मग हैं. कसं ऋण फेडायचं, हम उनकी शुक्र अदा कैसे कर ऋणी सकते हैं, कसं राहायचं, कैसे हम उनका कर्ज चुका सकते हैं, हे आपण दुसऱ्या सत्रात बघू. ये हम अगले सत्र में देखेंगे. हे आपले नेत्र बंद करू आपण. अपने आंखों को बंद कर लेंगे, 1 मिनिट स्तब्ध राहू. 1 मिनट शांत खड़े रहेंगे. सिंक होऊ द्या जे आज ऐकलं. आज जो सुना है अपने अंदर जाने काही दो. गोष्टी शॉकिंग ऐकल्यात, कुछ चीजें हमें आश्चर्य करने वाली थी, काही गोष्टी आम्हाला त्यात साकुरीतून बाहेर येण्यासाठी चॅलेंज देणाऱ्या ठरल्या. कुछ बातों से आज हमें चुनौती मिली है, विचारसरणी बदलण्यासाठी काही गोष्टी देव आमच्याशी बोलला. कुछ बातों से आज हमारी विचारधारा बदल रही है. देवाच्या सेवकांनो, माझा विश्वास आहे, प्रभु के दासों मैं विश्वास करता हूँ, याची इच्छा आहे हे तुम्ही आणि मी ऐकावं. वो चाहता है कि आप और मैं इसे सुने, आणि ते आपुलकी, ते प्रेम, ती सद्भावना आमच्या हृदयामध्ये यावी. और वो ही सद्भावना, वो ही प्रेम हमारे दिल में भी आए. तुझा देश, तेरा देश, माझा देश, मेरा देश, तुझे लोक, तेरे लोग, माझे लोक. ये मेरे लोग. जो तुला आशीर्वाद देईन जो तुझे आशीषित करेगा त्याला मी आशीर्वाद देईन. उसे मैं आशीषित करूंगा, जो तुला श्राप जो देईन तुझे श्राप देगा त्याला मी श्राप देईन. उसे मैं श्राप दूंगा. देव त्याच्या वचनाशी जागणार आहे. प्रभु उसके वचन को पूरा करने वाला है, आणि त्याची इच्छा आहे की त्याने आम्हाला आशीर्वादित करावं. और वो चाहता है कि वो हमें आशीषित करे. त्यासाठी त्यानेच आम्हाला स्ट्रॅटेजी दिली, इसलिए उसने हमें रणनीति दी है, त्यानेच आम्हाला एक मेथड पण दिली. उसने हमें एक तरीका भी दिया है. तो तुला आशीर्वाद देईन जो तुझे आशीषित करेगा त्याला मी आशीर्वाद देईन. उसे मैं आशीषित करूंगा. उत्तम उदाहरण आमच्यासाठी रूथचं आहे. और सबसे उत्तम उदाहरण हमारे लिए रूत का है. तुझा देश, माझा देश, तेरा देश व मेरा देश, तुझा देव, माझा देव, तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर, तुझे लोक, माझे लोक. तेरे लोग व मेरे लोग. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभु हम तेरा धन्यवाद करते हैं. आज जे काही ऐकलं तुझ्या वचनातून ऐकलं. आज जो कुछ हमने सुना है तेरे वचन से सुना है. आमची खात्री आहे प्रभू, तू अनेक गोष्टीवरती प्रकाश टाकलास. और प्रभु आज हम जानते हैं कि तूने काफी सारे बातों को प्रकाश में लाया है. आम्ही तुझ्या लोकांना आशीर्वादित करतो. प्रभु आज हम तेरे लोगों को आशीषित करते हैं. मला आणखी शिकण्यासाठी ताकद दे. हमें और सीखने के लिए तो हमें बल दे. बोल प्रभू, बोल प्रभु, तुझा सेवक, तुझ्या सेविका ऐकत आहेत. तेरे दास तेरे दासी सुन रहे हैं. येशूच्या नामामध्ये यीशु के नाम से आमेन. आमेन.